तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर खूप दिवसांनी भेटतोय माहिती आहे मला. तर आज मी चाललो आहे केरलाला मी चाललो आहे मुन्नारला. मी लास्ट टाइम मुन्नारला गेलेलो नोव्हेंबरमध्ये, पण मी ब्लॉग शूट नाही केला. पण ह्या वेळेला जातो आहे स्पेशली कारण मुन्नार बघण्यासारखं आहे, खूप बघण्यासारखं आहे. सो ह्या ब्लॉगमध्ये ऑफकोर्स आय लव्ह ट्रेन्स, दॅट्स वाय मी ट्रेनची जर्नी दाखवणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी पूर्ण मुन्नार पण दाखवणार आहे, केरला पण दाखवणार आहे, तिकडची आयटनरी पण सांगणार आहे. आणि तिकडून रिटर्न येतानाची मी ट्रेन जर्नी असणार आहे. आता आपण जातो आहे कोकण मार्गे, म्हणजे VRL TVC एक्सप्रेसने, वेरावल त्रिवेंद्रम एक्सप्रेसने. आणि ती आपल्याला सकाळी आळूवाला पोहोचेल म्हणजे परवा. आणि तिकडनं आपण येणार आहे सोलापूर त्या मार्गाने. सो अशी ही जर्नी असणार आहे, म्हणजे राऊंड फिरून असणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. आणि ती ट्रेन वसई मार्गे येते. सो वसईला ती ट्रेन माझ्या मैत्रिणीने बोर्ड केली आहे आणि मी पनवेलला बोर्ड करणार आहे. आणि पहिलं सांगतोय, लास्ट टाइम अश्विनी माझ्यासोबत होती तर सगळे बोलले की दादा तुझी गर्लफ्रेंड. ठीक आहे, गर्लफ्रेंड असं काय नाही, एखादी पोरगी फ्रेंड पण असू शकते यार, समजून घ्या तुम्ही. म्हणजे मी लास्ट टाइम ब्लॉग टाकलं तर त्याच्यात खाली आलेला आहे विशाल तुझी गर्लफ्रेंड. बट असं काय नाही, ठीक आहे, इट्स प्युअर फ्रेंडशिप. 16333 वेरावल तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस. अजून प्लॅटफॉर्म लावला नाहीचा. तर फायनली आपली 16333 ट्रेन आलेली आहे. आपला 3E आहे म्हणून आपण M सिरीजची इथे थांबलो आहे. 3 tier इकॉनॉमी AC. तर हे बघा, इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह लावला हिला, WAP 7. काय फील आहे ना ट्रेनचा. अरे किती गर्दी आहे जनरलला. सगळे झोपले ट्रेनमध्ये आणि वरच्या लाईटी सगळ्या बंद आहेत. आमची त्या साईडला M3मध्ये. मी आता तिकीट चेक केली. फायनली मॅडम भेटल्या आहेत, दीक्षा मॅडम, दीक्षा साळके. ती पण ट्रॅव्हलर आहे, उज्जैनला भेटलेली मला. सो आता बोललो चला आपण केरलाची ट्रिप करूया. तर फायनली आपली जर्नी चालू झाली आहे आणि पनवेलवरून ट्रेन सुटली अशा प्रकारे. आपली एक आहे साईड अपरची, ते कोणतरी झोपलं आहे, आणि एक आहे मिडल ह्या मॅडमची. हे लॅम्प्स चांगले केलेत, लावलेत ते, नाहीतर लोक उठले असतील जर वरच्या लाईटी लावल्या असत्या. तर हे स्पेशल बरला स्पेशल लॅम्प्स दिलेत. गुड. चला खाऊया आता काहीतरी मस्तपैकी. हिने काहीतरी भाजी चपाती आणली. आमचं खाऊन आणि सगळं झालं आहे. आता झोपतो आणि आता डायरेक्ट भेटूया सकाळी. जाम झोप आली दिवसभर. गुड मॉर्निंग गाईज. आत्ता वाजले सकाळचे 5 आणि ट्रेन पोचली आहे रत्नागिरीला. मी ॲक्च्युली ब्रश केलं, तोंड धुतलं जरा, आणि आता मँगलोरपर्यंत ही सिंगल ट्रॅक असेल हिचा, कोकण रेल्वेचा ट्रॅक आपला. आणि त्याच्यानंतर असेल पुढे सदर्न रेल्वेचा ट्रॅक, तिकडे डबल ट्रॅक असेल. बघूया आता कधी काढतात. क्रॉसिंगला आहे हा मंगलाचा रेक शेअरिंग आहे का, कारण हे बघा इकडे ना 12617 दाखवते आणि बाजूला लिहिलं आहे मंगला एक्सप्रेस. आताच स्टेशन आलं आहे कुडाळ आणि इथे काही वेळ थांबेल. हा ऑफिशियल हॉल्ट आहे आणि सकाळचे वाजलेत अप्रॉक्स 8. सुटली ट्रेन. चला पण महाराष्ट्रातून बाहेर पडून आता चाललोय गोव्याच्या स्टेटमध्ये, कारण आता सावंतवाडी हे स्टेशन चाललंय. बाय बाय सावंतवाडी. आता एंटर झाले गोवा स्टेट. तर आता ट्रेन पोचली आहे पेरनेमला गोव्यामध्ये आणि समोर लागली ती आहे राजधानी हजरत निजामुद्दीन ते TVC. ही TVC राजधानी आहे. जाम मोठ्या पल्ल्याची गाडी आहे, म्हणजे ही त्रिवेंद्रमवरून आली आहे आणि ही दिल्लीपर्यंत जाणार आहे आता कोकण मार्गे. आणि आपलीवाली ट्रेन आहे ती गुजरातवरून आली आहे आणि ती चालली त्रिवेंद्रमपर्यंत. म्हणजे आपली ट्रेन किती स्टेट्स क्रॉस करते माहिती आहे. पहिलं गुजरात झालं, मग महाराष्ट्र झालं, हे गोवा झालं, गोवानंतर कर्नाटक झालं, कर्नाटकनंतर केरळ, म्हणजे एवढे स्टेट क्रॉस करणारे आपली ट्रेन. सकाळी नाश्त्याची सुरुवात झाली आहे मेदूवडा आणि इडलीपासून. आणि समोरचं दृश्य बघा गोव्यामधलं. वाव, सुंदर ना. आता स्टेशन आलं, तुम्ही बघू शकता करमाळी. आणि हा ऑफिशियल हॉल्ट आहे ट्रेनचा. थिविमला थांबलेली, पण ती क्रॉसिंगसाठी थांबलेली. आणि आपल्या दीक्षा मॅडम उठलेल्या आहेत. गुड मॉर्निंग. हा, रात्री ओरडू शकली असती कारण रात्री हे होतं ना, सायलेन्स होते, झोपले होते. असं मी फक्त फुटेज चालू ठेवलं ना, 1 तासाचा व्लॉग होईल फक्त तिला दाखवता एवढं बोलते ती, माहितीये.
पण ब्लॉगर आहे, पण हिचं कसं आहे माहिती आहे का, ही ब्लॉग करते पण ती एडिट करून पोस्ट नाही करत, फक्त ती शूट करते बस, बाकी काय नाही, त्याच्या पुढे काय नसते प्रोसेस. काय नाही मूडवर आहे सगळं, मूड पे डिपेंड करते. कधी वाटेल तेव्हा पब्लिश करू, पण ठीक आहे असू दे. आता ह्यांच्याकडनं स्किल्स शिकूयात. मग माझ्यासाठी माझ्याकडून शिकायला झाली ती स्पेशली. अच्छा नाही, हा ही म्हणजे फर्स्ट अशी ट्रिप आहे ज्याच्यामध्ये मी स्वतः काहीच बघितलं नाहीये जास्त काही गोष्टी. हा थोडंफार रिसर्च केला असेल, पण अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी किंवा तिकीट्स पण मी कुठे मी ट्रिपला जाताना एक्सायटेड असते, मला माहिती असतं म्हणजे ट्रेन कधी आहे काय. पण ह्यावेळेस असं उलटं होतं की भाई माझी तिकीट ऑलरेडी बुक आहे, मला डायरेक्ट निघते वेळी जस्ट थोड्या तासांआधी मी बघते ट्रेन कुठे आहे, कुठून जायचंय काय, बस एवढ्यात निवांत मी अशी ट्रिप प्लॅन केली. एक मिनिटाचं फुटेज काढलंय पूर्ण बघा. जर तुम्ही लांब डिस्टन्स ट्रॅव्हल करत असाल ना, म्हणजे 24 तास झालं किंवा 26 तास झालं, तर मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही एसीने ट्रॅव्हल करत जावा. बिकॉज मी लास्ट टाइम स्लीपरने आलेलो आणि माझ्या हाडाचा खुळखुळा झालेला, म्हणून ह्यावेळी एसीने चाललो आहे केरळला. 12 तासाचा डिस्टन्स असेल तर चालून जाते एक वेळेस स्लीपर, पण मोठी जर्नी असेल तर हायली रिकमेंड की तुम्ही एसी बुक करा. ते काय तुला बोलायचं, अशी हाडाची काढ असल्यावर खुडकुळे होणारच ना. असं ते हाडाची काढ नाही, माझी बॉडी आहे मला. तर हे काका भेटले, साऊथ साईडलाच चाललेत ते. आपका नाम क्या? वेणू. त्यांनी एक खाकरा दिला. ये कोणता खाकरा आहे? एक टमाटर फ्लेवरचा आहे आणि एक चाट मसाला. आणि गुजरात पण टेस्टी आहे. तुम्ही कुठे गुजरातवरून आलात तुम्ही? अहमदाबाद. येस येस. प्रोडक्ट्स आहेत पण सुंदर आहे का, मी टेस्ट केला ना, सुंदर आहे, अच्छा आहे. थँक्यू ओके अंकल. फायनली माओ आलंय. माओ म्हणजे मडगाव, MAO हा स्टेशन कोड आहे, त्याच्यामुळे माओ बोललो. आणि समोर पंचगंगा एक्सप्रेस थांबली आहे, KSR बेंगलुरू टी मडगाव जंक्शन. हा हा. आणि बिफोर आहे का ट्रेन, बिफोर 10:40चा टायमिंग आहे, पण ही आली आहे 10:15ला इकडे. अर्धा तास आता थांबवणार दिला असंच, 10:40ला गाडी देईल. अर्धा तास आहे आपल्याकडे. बिस्लरी लागते यांना, आणखी काय म्हणजे ब्रश करायला बिस्लरी लागते. आणि हे मी स्विंग आणलंय, ते छान लागतं. म्हणजे मी लास्ट टाइम पिलेलं ना, 1 वर्षाआधीच पिलेलो. आपण आमच्या इथे भेटत नाही, इथे मडगावला भेटलं म्हणून घेतलंय. तुमच्यापैकी किती जणांनी नवरा माझा नवसाचा 2 बघितला आहे, पण जर तुम्ही बघितला असेल ना तर फिल्म छान आहे. मी एक माझं मत मांडतोय की त्याच्यात जी कोकण रेल्वे दाखवली आहे ना, त्याच्यात होतात ना की म्हणजे ज्या लेवलला ती दाखवायला पाहिजे होती त्या लेवलला ती दाखवलीच नाही. म्हणजे इन टर्म्स ऑफ शॉर्ट्स, इन टर्म्स ऑफ कोकण रेल्वे सीन्स. स्क्रिप्ट छान आहे, सुंदर, त्याबद्दल क्रिटिसिझम आहे. पण जर एवढा मोठा पडदा आहे तर त्याच्यावरती कोकण रेल्वे किती जर लार्जर दॅन लाईफ दाखवली असती किंवा कोकण लार्जर दॅन लाईफ दाखवलं असतं तर किती कुठून दिसलं असतं पडद्यावरती. सो ते एक्सपेक्टेशन होते नवरा माझा नवसाचे 2 या फिल्ममधून. पण ठीक आहे, नाही कम्प्लीट झाले, कारण ते उन्हाळ्यातले शॉर्ट्स घेतलेत त्यांनी. जर ते पावसाळ्यातले घेतले असते ना आणि तेवढे पेशन्स ठेवून वाईड शॉट पूर्ण बोलतो ना ड्रोनने अजून मस्त वेगळे, आणि ते शॉर्टला एकदम स्टे ठेवलं असतं ना त्यांनी फिल्ममध्ये, तर ते एकदम छान वाटलं असतं म्युझिक. पण ठीक आहे, फिल्म छान आहे, पण लार्जर दॅन लाईफ फील हवी होती त्या फिल्ममध्ये, आणि तो स्कोप होता त्या स्क्रिप्टचा. तर वेलकम टू कर्नाटका गाईज. मगाशी कारवार गेलं, तिकडे थांबलेली ट्रेन. आता इकडे आय थिंक क्रॉसिंगला थांबणार ही ट्रेन. मी तिथे शूट नाही गेला. आपण आता कर्नाटक या स्टेटमध्ये होतो आणि ते बघा किती सुंदर वाटतंय. पाठी पिवळं पिवळं एकदम शेत, अमेझिंग. मी आतमध्ये होतो नंतर त्या काकांचे तुम्हाला जे दाखवलं ना त्यांनी खाकरा दिला, ते ॲक्च्युली राहतात केरळला, पण अहमदाबादला ते येतात गुजरातला कामासाठी. सो त्यांचं काहीतरी 78 डेज आहे. सो त्यांचं आमच्याशी कॉन्व्हर्सेशन चालू होतं ना, त्यांच्या लाईफमधून एवढं काही मला शिकायला मिळालं ना, म्हणजे 1-2 तास आम्ही बोलत होतो. सो मी तुम्हाला रिकमेंड करेल की असे सिनियर लोक किंवा ट्रॅव्हलर्स कोण भेटले ना, जे ज्यांचं एज जास्त, त्यांच्या लाईफपासून काय ना काय शिकत जावं, त्यांना काय ना प्रश्न विचारत जावं, आणि ते स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा. म्हणजे लाईफ ॲडवाईस घ्या आणि त्यांचे पर्स्पेक्टिव्ह असतात ते स्वतःच्या लाईफशी मॅच करा आणि बघा तुम्हाला ते सूट होतं का, आणि इम्प्लिमेंट करा. त्याच्यानंतर तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल आणि खूप काही लाईफ एक्सपिरियन्स प्रॅक्टिकल मिळतील. ठीक आहे. आता काय माहिती आहे तर समोरून कोणती क्रॉसिंगला येते. मगाशी वंदे भारत होती. तर समोर बघा किती सुंदर दृश्य आहे, किती सुंदर आहे. पावसाचा तर अजून त्याला उठावा आला असता. मी मडगावच्या आधीपर्यंत काय दाखवलं नाही, कारण मेजर कोकणातले ब्लॉग्स माझे त्याच्यातले, त्याने ते मी रिपीट किती वेळा दाखवणार. मडगावपर्यंत दाखवले, बाकी ब्लॉग्स बघा ते. आता आपण कर्नाटक टू केरळपर्यंत दाखवतो तुम्हाला काय काय भारी दिसतंय ते. तर ह्या ट्रेनला ना IRCTCचा स्टाफ नाही. ही ट्रेन कशी साऊथ साईडची आहे, मग रेक्स पण साऊथचे आहेत. मग पूर्ण जो पॅन्ट्रीचा स्टाफ आहे तो साऊथचा आहे, आणि जो AC इंजिनियरचा स्टाफ आहे तो पण साऊथचा आहे. फक्त मोटरमॅन वेगळे आहेत आणि TCचा स्टाफ चेंज होतो. म्हणजे कोकण रेल्वेमध्ये कोकण रेल्वेचा बनतो, साऊथमधला साऊथवाल्यांचा बनतो.
असं आहे. म्हणजे वेस्टर्न रेल्वेच्या इथे असं वेस्टर्न रेल्वेचा तो बनतो, पण पॅन्ट्री आणि AC इंजिनिअरिंग सेम आहे त्या ट्रेनचे. म्हणजे बोलतो ना की त्याचा स्टाफ पूर्ण आहे, लाईक तिकडनं वेरावल टू त्रिवेंद्रमपर्यंत. आता जे समोर स्टेशन चाललं आहे ते आहे अंकोला. हा ऑफिशियल हॉल्ट होता, पण ट्रेन 2 मिनटंच थांबली आणि सुटली पण. मग शूट करायलाच नाही मिळालं. अजून पण आपण कर्नाटकमध्येच आहोत, पण ट्रेन चांगली आहे यार, फास्ट काढतात एकदम, थांबवत नाही कुठे जास्त. VRL TVC एक्सप्रेस. आता अंकोला स्टेशननंतर डिरेक्टली ही ट्रेन थांबणार आहे मुकांबिका रोडला, त्याच्यानंतर थांबणारे उडुपीला, त्याच्यानंतर थांबणारे मँगलोरला, आणि मँगलोर येणारे संध्याकाळी 6:30 वाजता. मग मँगलोरनंतर आपण कर्नाटक सोडू आणि मग लागेल सदनचा रूट. मग आपण साऊथमध्ये एंटर करू, म्हणजेच केरला स्टेटमध्ये. चला आता 1 वाजल्या, काहीतरी खाऊया. आमच्या मॅडम बसल्या आहेत, काहीतरी ऑर्डर करतो पॅन्ट्रीमधून. आम्ही एक व्हेज थाली घेतली, एक नॉनव्हेज. तो बोलला येईल नंतर, ऑर्डर केली ती. आणि ह्याच्यात बघा काय काय दिलं तुम्हाला दाखवतो. हिला फुलाला सांगितलं मी. आणि नॉर्थ आणि साऊथचं जेवण मिक्स. इकडे बघा भात आहे. आता हे भाजी कोणती भाजी काय माहिती, वाटाण्याची भाजी असणार. जे आहे ते नॉर्थ साऊथ इंडियन लोकांचं आपण खाऊया. आणि चपाती आहे आणि 2 दही, आणि नॉनव्हेज आहे ते पण दाखवूया नंतर, आणि रिव्ह्यू देतो कसं आहे ते. ट्रेनना टनलमध्ये थांबवलं, एवढं सुंदर वाटतं आहे ना एन्व्हायरमेंट. आणि ते झाल्यावर आता आम्ही घेतली चिकन बिर्याणी, मग अशी ऑर्डर केलेली त्याच्याप्रमाणे. चांगली आहे टेस्ट, बघूया आता टेस्ट करून कसं शकतं. दाखव. व्हेज होतं ना ते एवढं खास नव्हतं, मळमळीत होतं. पण इकडे जर तुम्ही बघितलं ना, चिकन बिर्याणीमध्ये काजू दिलं आहे आणि चिकन दिलं आहे. त्यांच्या साऊथ साईडची बिर्याणी एवढी सुंदर लागते ना. तुझा काय रिव्ह्यू आहे? मला तर खूप आवडली आहे बिर्याणी. अशी चमच्याने नसते खायची, हाताने जेवायचं असतं, पोटभर जेवायचं असतं. सुंदर आहे ना, पण मस्त आहे, छान आहे. मला तरी ट्रेन मधला एक्सपिरियन्स हे आधी खराब होता, बट येस खाऊ शकतो, छान आहे. आत्ताच मस्त जेवून बाहेर आलो आणि आता स्टेशन आलं आहे मुकांबिका रोड. मुकांबिका, त्याच्यानंतर 2 स्टेशन, त्याच्यानंतर कर्नाटक ओव्हर. पण ट्रेन ही भारी आहे का, म्हणजे सुपरफास्ट आहे, म्हणजे थांबतच नाही कुठे. आणि पटापट 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 काढतात एकदम. जरी लेट झाले तरी मडगावला ती किती अर्ली आली ही ट्रेन. चला सिग्नल दिला. तर आता वाजले दुपारचे 2. तर आता चला झोपूया. हे मेसी झाले सगळं, ते व्यवस्थित करतो आणि झोपून देतो. रात्री झोप अर्धवट कंप्लीट झाली माझी, पूर्ण नाही झाली. हे बघा उडुपी आलं आहे. उडुपी मेन स्टेशन आहे कर्नाटकमधलं, आणि छान स्टेशन आहे. टाइम पे हे ट्रेन वैसे. मी जो एक दिवा गाडीचा ब्लॉग टाकलेला त्याच्यामध्ये लोकांची अशी कंप्लेंट होती की विशाल तुझे मालवणी बोलतोय ते चुकीचं आहे. मला त्या लोकांना हे सांगायचं आहे की आपली मराठी भाषा आहे, त्याच्यामध्ये किती सब लँग्वेज आहे, त्याच्यापैकी एक मालवणी आहे. जर तुम्ही कोकणात येता तेव्हा खेड साईडला एक जी लँग्वेज बोलली जाते ती वेगळी, ठीक आहे. नंतर पुढे येतात तसे चिपळूणला बोलली जाते ती वेगळी, रत्नागिरीला बोलली जाते ती वेगळी, कणकवलीला बोलली जाते ती वेगळी. आणि त्याच्या पुढे असं म्हणजे दर 100 किलोमीटरवर लोकांचे लँग्वेजेस चेंज होत आहेत, ठीक आहे. म्हणजे जी चिपळूण किंवा रत्नागिरीला बोलली जाते ती कणकवलीला बोलली जाते असं नाही. देर इज अ ब्युटी इन इट. म्हणजे ब्युटी बघा त्या गोष्टीतली की म्हणजे प्रत्येक 100 किलोमीटरवर लँग्वेज चेंज होती माणसाला न कळत एकदम. तुम्ही नोटीस करा. आता गोवा साईडला गेले तरी गोवियन लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये कुठे ते मालवणीचा फ्लेवर आहे. सो प्रॉपर मालवणी कणकवलीला बोलली जाते आणि पुढे त्याची गोवियन होते. म्हणजे जसं डिस्टन्स चेंज होतो तशी ती एक ब्युटी चेंज होत राहते लँग्वेजची. यू नोटीस दॅट. सो दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस युनिवर्स. तर आपल्याला को पॅसेंजर मिळाले आहेत. हा नाव काय आपलं? अफमान मलिक. अच्छा. ते मुंबईला कुठे राहता तुम्ही? अहमदाबाद. अहमदाबादला राहता तुम्ही? अहमदाबादवरून आले म्हणजे गुजरातवरून. गुजरात. आणि जाणार कुठे जाता? एर्नाकुलम टाउनला. म्हणजे तिकडे तुम्ही तिथे काम करता का? कजिन के घर जाना. तुम्हाला मराठी कळते ना? नहीं आती. नाही आधी, प्रॉपर नाही आधी. समजताय, ठीक आहे. आपला कोकण रूट संपलेला आहे आणि मँगलोर स्टेशन हे आलेलं आहे. आणि ह्याच्या पुढे सदर्न रूट लागेल, सदर्न रेल्वेचा. समोर आपण बघू शकतो WD-40. वेलकम टू मँगलोर सिंगाम. तर माझे जे ब्लॉग्स आहेत ते खूप सारे 6वी 7वीतले मुलं बघतात, 11वी 12वीतले मुलं बघतात, लहान मुलं बघतात मेजरली.
तर मला त्यांना एक ॲडवाईस द्यायची की तुमचं जे यूथ आहे ना, यूथ म्हणजे तुमचं एज आहे ते तुमचं ना एकदम प्रेशियस रिसोर्स आहे. तुमच्यामध्ये इतकी पॉवर आहे ना की तुम्ही स्वतःच्या माइंडच्या बेसवर जग जिंकू शकता. ते तुम्हाला ऐकताना खूपच फिल्मी वाटेल, पण दिस इज ट्रू, बिलीव्ह मी. मला असं बोलायचं आहे की तुमचं जे आयुष्य आहे ना, आयुष्य क्रिएटिव्हली जगा. म्हणजे एक तुम्ही कधी एखादं पान बघितलं असेल, झाडाचं पान, तर त्या पानामध्ये किती ब्युटी असते, किती इंटेलिजन्स असते, किती क्रिएटिव्हिटी असते. जर तुम्ही नीट पाहिलं तर देवाने किती ते परफेक्ट बनवलेलं असतं, किती क्रिएटिव्ह असतं. म्हणजे झाडाचं पान घ्या, प्रत्येक झाडाचं पान किती युनिकली असतं. तसंच या जगातली प्रत्येक गोष्ट युनिक आहे. तुम्ही, मी युनिक आहात. तसंच तुम्ही आतमधून जे युनिक आहात ना, तर त्याच्याबद्दल तुम्हाला एक सांगायचे की तुमच्यामध्ये काही युनिक पॉवर्स आहेत, तुमच्याकडे युनिक पॅशन्स आहेत, ते तुम्हाला स्वतः फिगर आउट करावे लागणार आहे. तुमची लाईफ तुम्हाला फिगर आउट करावी लागेल तुमच्या वेने. मला सांगायचा मोटिव्ह हा आहे की तुमची लाईफ तुम्ही तुमच्या वेने फिगर आउट करा, लर्न करा. म्हणजे मी लर्न करा म्हणजे हे नाही सांगत की तुम्ही 4थी 5वीचे म्हणजे शाळेत जे शिकवतात, कॉलेजमध्ये शिकवतात ते सगळं नाही. जी पॉवरफुल माणसं आहेत त्यांची पुस्तकं वाचा, त्यांचे थॉट प्रोसेस वाचा. आणि बोलू शकतो ना, असे यूट्यूबरचे खूप सारे कंटेंट आहेत ज्यांचे सक्सेसफुल लोकांचे इंटरव्ह्यू बघा, कॉन्शियस लोकांचे इंटरव्ह्यू बघा. त्याच्यातनं जर तुमची लर्निंग स्किल तुमची डेव्हलप झाली ना, लाईफ टाईम लर्निंगची जर तुमची सवय झाली ना, असे बुक्स वाचणं लायब्ररीमधनं, पॉवरफुल लोकांचे थॉट्स वाचणं, त्याच्यामुळे असं होईल असं की तुमचा वर्ल्ड व्ह्यू चेंज होईल. जेव्हा तुमचा वर्ल्ड व्ह्यू चेंज होईल ना, तेव्हा तुम्ही तुमची लाईफ क्रिएटिव्हली जगाल. तुम्ही कोणाला कॉपी करणार नाही. मेजर लोक हल्ली सोसायटीमध्ये, अरे त्याने जॉब केला मी पण जॉब करतो, त्याने हे केलं मी पण हे करतो. डोंट डू दिस. तुम्ही तुमचं लाईफ क्रिएटिव्हली जगा. मी बोलायचं एक असतं क्रिएटिव्ह आर्ट काढणं, म्हणजे असं लाईफ जगा की ह्याच्या आधी कोणी जगलंच नसेल. ते जर तुम्ही 11वीत असाल तर 11वी ते 15वीपर्यंत मला माहिती आहे लोक किती शाळेत जातात आणि किती कॉलेजला जातात. त्याचा मेजर टाईम आहे ना, मेजर टाईम तो इन्व्हेस्ट करा कुठे ना कुठे शिकण्यासाठी आणि काहीतरी बिझनेस करण्यासाठी, लोकांसाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी, कुठे ना कुठे पैसे कमवण्यासाठी, काही ना काही बनण्यासाठी. जर तुम्ही तुमचं लाईफ तुमच्या मर्जीने तुमच्यानुसार जगलात तर लोक त्यांचं लाईफ त्यांच्या मर्जीने जगतील तुम्हाला बघून. सो लिव्ह युअर लाईफ क्रिएटिव्हली, तरच तुम्ही हॅपी राहाल. हे तुम्हाला सांगतोय ह्या वयात जर तुम्ही आहात तर. कारण तुम्ही ज्या वयात आहेत ते तुमच्याकडे गोल्डन हे डायमंड आहे, एवढं लक्षात ठेवा. मी काही असे टॉपिक्स सांगणार आहेत जे पूर्ण वर्ल्डमध्ये जास्त लोक बोलतच नाही आणि ते सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. त्या टॉपिक्सबद्दल लर्न करा. सर्वात पहिलं आहे सायकोलॉजी, ठीक आहे. दुसरी आहे फिलॉसॉफी, तिसरी आहे पिस्टमॉलॉजी, एक आहे मेटाफिजिक्स आणि एक आहे स्पिरिच्युअलिटी. हे टर्म्स आहेत ते गुगलवर सर्च मारा. प्लस एक HULS.org म्हणून चॅनल आहे. हे काय पे प्रमोशन नाही, तिथे सेल्फ हेल्प ज्याला आपण बोलतो, मोटिवेशन नाही ह्याला बोलता का, आपल्या इंडियामध्ये मोटिवेशन बोलतात पण ह्याला सेल्फ हेल्प बोलतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कॅटेगरीज येतात. सो HULS.org आहे, त्याच्यावरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल हेल्प मिळेल. चॅनल आहे ते बघा किंवा स्वतः तुमची रिसर्च करा. मी स्वतः काही गोष्टी फिगर आउट करतो, तुम्ही पण फिगर आउट करा तुमची लाईफ तुझ्या बेरे. पण पहिलं लर्न करा, पुस्तकांनी वाचा सेल्फ हेल्प बाबतीत. एवढंच तुम्हाला सांगेन. हे एक गोष्ट आहे ना, ही एक एवढं तुमची फुटेज लाईफ ट्रान्सफॉर्मिंग असेल का, टू बी रिअली ऑनेस्ट. आपल्या मॅडमला झोपेतून उठून काढलं आहे आणि ब्लॉग शूट करून घेतला, कारण फोटो काढायला लावते ना, मग तिला ब्लॉग शूट करून घेतल्यानंतर उठवायला गेलो. आणि आता त्रिवेंद्रम, अरे त्रिवेंद्रम सकाळी 7 वाजता येतं, आलुवा 2 वाजता येतं. किती लांब डिस्टन्स आहे बघ. तर मँगलोरला कोकण रेल्वे आहे, तिचा रूट संपतो आणि तिकडनं 2 रूट जातात. एक आहे तो KSR बेंगलुरूला जातो आणि एक रूट आहे तो जातो केरला साईडला. यामुळे ह्या स्टेशनला बोलतात मँगलोरू जंक्शन. तुला भूक लागलेली, काय नव्हतं तर चिकन बिर्याणी घेतली आणि मॅडमांनी पाण्याच्या बॉटल्या घेतल्या. सकाळपासून फक्त हिच्या हातात तुम्ही पाण्याच्या बाटल्या बघितला असाल बिस्लरीच्या, त्यासोबत तिचं बॉटलवाली तुझं नाव पडणार आहे. डिपार्चर फ्रॉम मँगलोर. तर ह्याच्या पुढे आपण चाललो आता सदर्न रेल्वे मध्ये एंटर करतोय आता साऊथ साईडला. तिथे डबल ट्रॅक आहे, मग तिकडनं फटाफट काढतील. कोकण रेल्वेमध्ये चांगली प्रायोरिटी दिलेला आहे, सिंगल ट्रॅक असून. VRL TVC ने या, चांगली ट्रेन आहे. बाजूला सगळा आवाज ॲम्बियन्स मध्ये येणार आहे का. केरला मधली संध्याकाळ, वाव किती सुंदर वाटतंय ते दृश्य.
तर गुड इव्हनिंग. आताच कासारगोड आला वाटतं केरळामधलं. केरळा स्टेटमध्ये आपण एंटर झालेलो आहेत आणि केरळमधलं फर्स्ट स्टेशन आहे. ठीक आहे. ह्या मॅडम मला भेटलेल्या राणीच्या थ्रू. राणी माझी बहीण आहे. तर आम्ही गेलेलो ट्रिपला उज्जैनला. तर तिकडे ह्यांचा ग्रुप आलेला, आई आणि यांचे सगळे होते. तर तिकडे एवढं आमची मजा केली ना. तो जर व्लॉग शूट केला असता ना यांच्या मावशीवर एक मीमच मीम बनले असते आणि मिलियन व्ह्यूज आले असते त्या ब्लॉगला. मी केला नाही तो ब्लॉग. होती धमाल केली आम्ही आणि तिथे हे सोलो ट्रॅव्हलर फ्रेंड भेटले. तिकडे आम्ही फ्रेंड्स झालो. आमचं ठरलं मुन्नारला यायचं. हिअर वी आर. आणि मी तुम्हाला मुन्नारचा प्लॅन कसा झाला, मी तनिष सोबत ठरवत होतो मुन्नारचा प्लॅन आणि प्लॅन ठरवला तर त्याचं कॅन्सल झालं. तर हिचं अचानक मला त्याच रात्री मेसेज आला, विचार काय करतोय, असं नॉर्मल बोलणार. तर मी बोललो मुन्नारचा प्लॅन करतो. तर ती बोलले चल. मी बोललो चल, मी एकटा जाणार होतो. बोललो माझ्यासोबत चालली तर चल. मग असं ठरलं मुन्नारचं आमचं. आणि पॉईंट काय होतं माहिती का, जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताना खूप सारे थॉट्स आणि एक्सपिरियन्सेस एक्सचेंज होतात एकमेकांसोबत लाईफच्या बाबतीत किंवा कोणता पण तुमच्यासोबत ट्रॅव्हल असेल, फ्रेंड्स असेल तर त्यांच्यासोबत थॉट्स एक्सचेंज होतात. ती महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल खूप शिकायला भेटतं आयुष्यात. म्हणजे एकमेकांचे एक्सपिरियन्सेस शेअर करणार जे आम्ही करतो माहिती आहे. रँडम माझे प्रिव्हियस ट्रिपवाले एक्सपिरियन्स मी सांगेन, तो त्याचे काही एक्सपिरियन्स सांगेन. सो येस, थॉट्स एक्सचेंज होतात. ट्रॅव्हल मॅटर्स अ लॉट. मोठ्या डिस्टन्सवर ट्रॅव्हल करा. ठीक आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची लोक, वेगवेगळ्या स्टेटची लोक तुम्ही त्यांना भेटाल. खूप छान. म्हणजे ते ब्युटी आहे. म्हणजे एक काइंड ऑफ ना ब्युटी आहे की आता बघा कोकणामध्ये वेगळ्या प्रकारची लोक, तिथे लँग्वेज वेगळी, भाषा वेगळी, तिकडचं बोलणं वेगळं, तिकडचं कल्चर वेगळं. आता इथे जरासं पुढेला कर्नाटकमध्ये वेगळी लोकं दिसायला लागली. मग आता केरळमध्ये असं वेगळी लोकं दिसायला लागली. तिकडचं लँग्वेज, तिकडचं कल्चर, तिकडचं ब्युटी. सो किती लेअर्स आहेत आणि किती सुंदर वाटतं. आणि मला सगळं बघायला लिटरली आवडतं. मी काय काय ठिकाणी फिरलो पण ब्लॉग्स नाही गेलेत, पण स्टील मी फिरतो. सो तुम्ही पण फिरा, तुम्हाला कळेल मी काय बोलतो ते. ऑब्झर्वेशन पॉवर सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी असं शोधून काढायचं. छोट्यातली छोटी गोष्ट असू दे, त्यातली ब्युटी ती एक्सप्लोर करणं, हे या सरांचं काम आहे. मगासपासून खूप सारे स्टेशन केले आणि आता नेक्स्ट येईल कोझीकोड. आणि आता वाजलेत 9 आणि ते 9:30 आहे. आता आमचे 24 तास ट्रेनमधले कंप्लीट होतील. काय ग दिव्या? दीक्षा, सॉरी दीक्षा सालके फ्रॉम पुणेकर. शी इज पुणेकर का कट्टर पुणेकर? नो, बिलकुल नाही. मी आय एम फ्रॉम मुंबई. ठीक आहे. सांगू नको. गुजरातपासून स्टार्ट झाली आहे ती, अशी येऊन सुरतमध्ये महाराष्ट्र क्रॉस केला, गोवा क्रॉस केला, त्याच्यानंतर कर्नाटक क्रॉस केला आणि आता इथे केरळाला जाऊन ते टेकणार आहे. म्हणजे केवढी लांब पल्ल्याची ट्रेन आहे यार, केवढी मोठी आहे. म्हणजे बघा तिने अर्धा भारत कव्हर केला आहे. आणि आता 24 hours झालेत मला ट्रेनमध्ये बसून. तर मी जरा झोपलेलो. आता वाजलेत काहीतरी 10 की काहीतरी आणि 2ला आलवा येईल. तो चेहरा बघा एकदम धुवून काढला. तो केस तरी इसकडलेलीच आहेत झोपेत उठले म्हणून. आणि आता काहीतरी खातो. कोझीकोडला हिने बिर्याणी घेतली, ती खातो आणि परत झोपतो. आणि परत 2 वाजता उठतो. तुम्हाला आलवा स्टेशन दाखवतो. आता बाहेर दाखवण्यासारखं काहीच नाही. फायनली जर्नी कंप्लीट झालेली आहे. रात्रीचे 2 वाजलेत आणि ट्रेन टायमावर एकदम. थँक्यू सो मच. ह्यांनी जाम हेल्प केली आहे का. थँक्यू सो मच. तर चला आता ट्रेन एकदम ना ऑन टाईम आहे. ऑन टाईम म्हणजे लेट बिलकुल नाही गेली. नेहमी बिफोर आली आहे का. VRL-TVC चांगली ट्रेन आहे. म्हणजे साऊथ साईडला एक वेळेस नेत्रावतीने लेट होती, ही नाही लेट होत. किती वेळा नोटीस केले. मडगावला पण अर्ली आली. ठीक आहे. कोकण मार्गावर पण टाईमवर काढली. गुड. फायनली पोहोचलो आफ्टर 24 hours. 24 hours प्लस जर्नी केली. आलुवा मुन्नारवरून जवळ आहे. तर असं स्टेशन आहे आलुवा. किती सुंदर फ्रेम आहे बघा बाहेर. आणि स्टेशन मास्टरची रूम बघाल ना तर एक नंबर होती. मी शूट नाही केले कारण अलाउड नाही, पण मस्त होती स्टेशन मास्टरची रूम. इथे आलुवा बस स्टँड. इकडे बसेस लागतात मुन्नारला जाण्यासाठी. 2 वाजता आता इकडे बस आहे. आणि इथे कन्सिस्टंट बसेस असतात KSRTCच्या. तो इकडनं आपल्याला मुन्नार मेन तिथे जावे लागेल. 2:10ला इथे बस भेटली आम्हाला आलुवावरून. आता ही मुन्नारच्या टुवर्ड्स चालली आणि जागा बिलकुल नाही आहे, गर्दी आहे. चल आगे 100 किलोमीटर प्लस आहे. उभं राहून जायचं आहे. बसमधली गर्दी बघा किती. सकाळी 2 वाजता म्हणजे रात्री 2 वाजता. मुन्नार टुवर्ड्स आम्ही तिकीट काढले तर पर सीट होते 140. म्हणजे दोघांचे झाले 280. जर तुम्ही KSRTCने गेलात तर ठीक आहे. 3 तास उभे राहून काढायचे आहेत. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. 110 किलोमीटर ना. आमच्यासाठी एवढी मोठी खिडकी दिली आहे, त्याच्यातच एवढे आता झोपून आलो AC मधून. आता ही AC खातो. आता आम्ही ओपन एअर घेणार. ह्या मॅडम बॅगेवर बसल्या स्वतःची सीट स्वतः डेव्हलप केलं. कोल्हापुरावरून आहे तो. विजयवाडाला शिकायला आहे. तो आलाय मित्रांसोबत त्यांच्या. कोल्हापूरला कुठे आहे? कोल्हापूरला शिवाजी पेठ आहे. अच्छा. कोल्हापूरला आलोय मी. मस्त आहे तुमचा कोल्हापूर. एक नंबर. या परत या. हो.
महालक्ष्मी देवीचं रंकाळा फिरवायला आलोय रंकाळ्याला पण आलोय सगळीकडे आलोय आम्ही एकदम बढिया इथे सगळे उभे आहेत. सगळे उभे आहेत. आणि इथे आम्ही 100 किलोमीटर आहे ना तर बोलो खाली बसून घ्या इथे झोपतो आता मस्त इकडे बेसतो काही वेळ ह्याच्यावरती मग खाली आलो मग आता झोपून जाणार असा. आता दुपारचा 1 वाजलाय आम्ही सकाळी रूम बुक केल्या आणि ती स्टोरी नंतर सांगू तुम्हाला. तर बघा आम्ही व्हेज थाली ऑर्डर केली आहे व्हेज थाली साऊथ इंडियन आणि हिने अप्पम काय टेस्ट भारी आहे का पण साऊथ इंडियन आहे. साऊथ इंडियाला आला तर कधी पण साऊथ इंडियन खावा एकदम प्युअर टेस्टी आहे जेवण. हे मसाला डोसा फुल साऊथ इंडियन चरते आणि हे पाणी आहे ना गरम आहे यांच्याकडे आणि टेस्ट एकदम युनिक आहे त्या भातच युनिक आहे एकदम. आज दिवसभर ना आम्ही फक्त रेस्ट केला. दुपारी जेवलो हॉटेलमध्ये गेलो देन मी आराम केला थोडा आणि आता रात्री चाललो जेवायला. उद्या फिरणार कारण ते ट्रेनमध्ये ना खूप म्हणजे थकलो. आलुवापासून मुन्नारपर्यंत जी बस बसली तेवढा त्याचा अंतर होता 120 किलोमीटर. म्हणजे मी 2 वाजता पकडली रात्री आणि तिने सकाळी 7 वाजता पोहोचलो. एवढा आमच्या अंगाचा घाडगुड झाला म्हणून दिवसभर रेस्ट देन उद्यापासून फिरायला आम्ही निघू. आता आम्ही खायला चाललो. तुम्हाला एक रिकमेंड करेल जर तुम्ही केरळला येत आहे ना तर मुन्नारला आता काहीतरी पीक सीझन चालू आहे म्हणजे दिवाळीचा टाईम चालू आहे आणि पाऊस आहे आणि खूप थंडी आहे. सो स्वेटर कॅरी करा 101% आणि इकडच्या लोकांना ना इंग्लिशच वापरत असतो. इंग्लिश येणं मस्ट आहे जस्ट टू कम्युनिकेट अदर पीपल्स ओव्हर हिअर. सो इंग्लिश येणं महत्त्वाचं आहे. त्यांना हिंदी नाही तेवढी सो इंग्लिश मस्ट आहे. जर तुम्हाला बोलतात ना की व्यवस्थित ट्रॅव्हल करायचं कुठे तर मग लोक तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील अदरवाईज नाही. कारण माझा एक्सपिरियन्स सांगतो मी. पाणी देतात ना ते गरम असतं का साऊथ इंडियन लोकांचं म्हणजे एवढे थंडी आहे ना इकडे खूप थंडी आहे आणि पाऊस चालू आहे त्याच्यात गरम पाणी. आणि रोटी आणि सब्जी घेतली आहे आपण. टेस्टी आहे जेवण फुल साऊथ इंडियन टेस्ट आहे का. आणि मी घेतलं उत्तप्पा कसं आहे येस. आता तुम्ही बोलत असाल हा फोडणीचा भात आहे पण नाही हा आहे साऊथ इंडियन लोकांचा लेमन राईस. मुन्नरमध्ये ना इकडे एक चर्च आहे सुंदर चर्च आहे का माउंट कॅरमेल बॅसिलिका असं चर्च आहे पण खूप सुंदर आहे का आतमधून. वातावरण मुन्नरचं खरंच खूप सुंदर आणि फ्रेश फील होतं. इथे थंडी आहे खूप आणि आपण टॉपला आहे. हिल स्टेशन असल्यामुळे कधीही पाऊस पडेल. आता सीझन नाहीये तरी सुद्धा पाऊस पडतोय सो टेक केअर ऑफ दॅट. तुमच्या सोबत एक रेनकोट नाही तर विंडशीटर ठेवा. चर्च बघा किती सुंदर आहे आणि एकदम शांत आहे का एकदम शांत पीसफुल ठिकाण. मेडिटेशन करण्यासाठी एकदम परफेक्ट जागा आहे मुन्नर. आणि आमच्या तर रूममध्ये पण किती थंड आहे. सुंदरम सत्यम शिवम सुंदरम. तर आज आम्ही दिवसभर फक्त घरी राहिलो थकलेलो ट्रॅव्हल करून लिटरली म्हणून आम्ही रेस्ट घेतला मस्तपैकी रेस्ट घेतला दिवसभर. आम्ही उद्यापासून फिरणार आहे कारण यार एवढं ट्रॅव्हलिंग होतं ना तर त्याच्यातच बॉडी थकते तर काय फिरणार. मग आज संध्याकाळी चर्चला गेलो जरा बरं सॅटिस्फॅक्शनची फिलिंग आणि मस्त वाटलं एकदम सुंदर दृश्य. चला गुड नाईट आणि उद्या आपण निघूया साईट सीइंगला. तर गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही केरला फिरणार आहे. काल रेस्ट करून झाला जेवढा रेस्ट करायचं होतं तेवढा. आता इकडचा चेकआउट आहे आणि मग दुसऱ्या हॉटेलला चेक इन करून आम्ही निघू फिरायला. ठीक आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. सामान बघा आणि मुलींचं बाबा काय काय असतं ह्याच्यात बघा. एवढं सामान घेऊन फिरतात ते. मेकअप किट हे बघा. आणि आम्ही मुलं लोक पावडर आणि फन्नी मारली की लागलो वाटेला. आमच्याकडे साधा रुमाल पण नसतो. मॅडम 7 वाजता उठल्या आहेत. 9 वाजून 10 मिनटं आली तरी पण अजून रेडी नाहीत आणि मी 7ला उठलो आहे आणि लगेच माझी 7:30 किंवा पावणे 8ला तयारी करून बसलो. सामान सगळं पॅक करून. बॉईज वर्सेस गर्ल्सच्या ज्या रील्स येतात त्या एवढ्या चालतात कारण त्या रिलेटेबल असतात यार. खरंच बॉईज वर्सेस गर्लवर एक मूवी पण बनेल माहिती आहे का. आमच्या बॉईजचे ग्रुप जेव्हा आम्ही जातो तेव्हा एक अलग मजा असते एक वेगळी मजा. आणि मुलींसोबत जागा तर त्याच्यात एक वेगळंच काहीतरी असतं. आता 1-1.5 तास थांबलो आहे. ठीक आहे जाऊ दे. असं कंटाळा पण हसायला आतमधून माहिती आहे का की कसं म्हणजे किती डिफरंट आहेत गर्ल्स बॉईजपेक्षा. ह्या ब्लॉगचं ना जेवढे पण डिटेल्स आहेत ना डिटेल्स की म्हणजे कुठे गेल्यावर किती रुपये लागतात कसं यायचं काय यायचं तरी ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. पण त्या तुम्हाला आता नाही सांगणार. ते ब्लॉग समअप करताना सांगेन की काय कॉस्टिंग असेल अप्रॉक्स बजेट काय असेल ते सगळं. आणि डे 2ला जी मी हॉटेल बुक केलं आहे ते हे केलं आहे. फर्स्ट डेला तिकडे गेलं पण त्याने खूपच चार्ज घेतला बिकॉज ऑफ मोनोपॉली. आणि पण इकडे आम्हाला सेकंड डेला बजेटमध्ये भेटत होतं पण रूम पण छान होते. तर हे व्हेज हॉटेल ठरलेलं हॉटेल सर्वानंदमध्ये जाऊया. आवडलं आम्हाला साऊथ इंडियन टेस्ट दॅट्स वाय वी आर कमिंग हेअर. परत एकदा सांगतो ह्यांचं पाणी गरम असतंच पण ना लालसर पण असतं. आता काय माहिती त्याच्या पाठचं रिझन काय पण सुंदर असतं गरम पाणी.
आता हे बघा मी पोंगल मागवलं आहे इथे येऊन सांगून देऊ मी मलाच नाही माहिती हे काय तरी पण खातो बोललो आणि हिने मागवलं आहे काय ग वडा सांबार सिम्पल वा चला खाऊया पानात येतात ते जाम सुंदर वाटतं का तर चला टेस्ट करूया पोंगल कसं असतं ते मलाच नाही माहिती मी ऑर्डर करतोय कारण काहीतरी नवीन ट्राय करूया साऊथमधलं म्हणून नाईस टेस्ट चांगलं आहे आणि सांबार पण एकदम नाईस ब्रेकफास्ट मॅडमने अजून एक इडली घेतली ना माझं बाबा ह्याच्यातच पोट भरलं अरे इकडे जेवण ना स्वस्त आणि ना खूप छान भेटतं रे टेस्टला प्युअर साऊथ इंडियन टेस्ट आणि मी नवीन ट्राय करत असतो कारण साऊथ इंडियाला आलो आहे रेट्स बघा किती कमी आहेत बघा रेट्स किती कमी आहेत 40-90 हे नॉर्मल रेट्स आणि क्वांटिटी खूप हाय असं पण नाही की कमी आहे ठीक आहे चांगली आहे म्हणजे पोट भरतं त्याच्यात आम्ही ना रिक्षा ऑर्डर केली आहे तर ॲक्च्युली ते ना खूप सारी डिरेक्शन्स आहेत त्या डिरेक्शनच्या पॉईंटला जायला तुम्हाला मिनिमम 1 दिवस तरी लागतो तर त्या डिरेक्शनला वेगवेगळ्या आयटनरीज आहेत सो आम्ही रिक्षा केली आहे स्कूटी करणार तो पण माझ्याकडे लायसन्सच नाही चालवतं ते पण लायसन्सच नाही म्हणून नाही केली स्कूटीचं पण ऑप्शन असतं तुम्हाला कॅबचं पण ऑप्शन असतं पण कॅब खूप हाय जाते पाऊस पण असतो इकडे मग परत भिजायला म्हणून आम्ही केली रिक्षा आज संडे ना तर टॉप स्टेशनला खूप गर्दी असेल मग दॅट्स वाय आम्ही असं चॉईस केलं आहे ह्यांच्यासोबत डिस्कस करून की सर्वात पहिला आपण जाऊया आज कोची डिरेक्शनमध्ये वेगवेगळे पॉईंट्स आहेत तिकडे ते कवर करूया आज आणि मग तिकडनं आपण सेकंड डेला उद्या टॉप स्टेशनला जाऊया कारण तिकडे मग गर्दी नसेल जिथे तिथे जास्त क्राऊड असतो तिथे पीस नसतं ना म्हणून दॅट्स वाय मंडेला आपण ते कवर करूया ओके हाय ब्रो व्हॉट्स युअर नेम मुकेश ॲक्च्युली दिस इज अ व्लॉग जर तुम्हाला हे काही म्हणजे इकडे येऊन फिरायचं असेल ना किंवा कुठे पण सो कॉन्टॅक्ट नंबर मी देतो ह्याचा गिव्ह मी युअर कॉन्टॅक्ट नंबर तर मी शेअर करेन तुम्हाला ह्याच्यावरती यूट्यूबला हे बघा आता पहिलं लोकेशन आहे ना ते CSI चर्च आहे सुंदर आहे हे कोची डिरेक्शनला आहे आणि आतमध्ये शूट नाही करू शकत कारण प्रेयर्स आणि चालू आहेत पण आजूबाजूला बघा चहाचे मळे आहेत सगळे चहाचे मळे आहेत सुंदर आहे का एकदम जर तुम्ही मुन्नारला आलात ना तर इथे ना वेगवेगळे डिरेक्शन्स आहेत म्हणजे आता मुन्नार मेन झालं मग तिकडनं टॉप स्टेशन डिरेक्शन एक आहे टेकडी डिरेक्शन एक आहे कोइंबतूर डिरेक्शन एक आहे कोची डिरेक्शन आहे आणि प्रत्येक डिरेक्शनला जर तुम्ही गेलात ना तिकडनं तर 1 दिवस लागतो मग तिथे काही पॉईंट्स आहेत तसे ते फिरत जायचं तसं आम्ही कोची साईडला आता चाललो आहे आता त्याचं इन डिटेल हे कसं आहे म्हणजे कोची डिरेक्शनमध्ये काय आहे वेगवेगळ्या डिरेक्शनमध्ये काय हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो मुन्नार हे मधोमध असल्यामुळे तिकडनं वेगवेगळे डिरेक्शन्स आहेत म्हणजे एक डिरेक्शन कव्हर करायला तुम्हाला 1 दिवस लागतो आता फॉर एक्झाम्पल मट्टूपट्टी डिरेक्शन आहे जसं तुम्ही चार्टमध्ये बघत आहात त्याच्यात वेगवेगळे 10 पॉईंट्स आहेत ते फिरायला तुम्हाला पूर्ण 1 दिवस लागणार सो स्टे करा मुन्नारला आणि पहिला दिवस मट्टूपट्टी डिरेक्शन त्याच्यानंतर दुसरा दिवस टेकडी डिरेक्शनमधले पॉईंट्स तिसरा दिवस कोचीन डिरेक्शनमधले पॉईंट्स चौथा दिवस मानकुलम डिरेक्शनमधले पॉईंट्स आता मानकुलम डिरेक्शन आम्ही फिरलो नाही आणि 5वा दिवस कोइंबतूर डिरेक्शनमधले पॉईंट आता आम्ही मेजर 3 दिवस आहे म्हणून आम्ही काय एवढं फिरत नाही बसणार मानकुलम डिरेक्शनला पण जेवढे पॉईंट्स कवर होतील तेवढे करू पण दिस इज द डिटेलिंग सो तुम्ही ह्या डिटेलिंगला फॉलो करून मुन्नार फिरू शकता एकदम डिटेलिंगमध्ये सो स्क्रीनशॉट घ्या तर हे बघा इकडे चर्च आहे ना ते काही असं आहे पाठवू नका आणि इकडे तो क्रॉस बघा ना कसा काढलेला आहे हा बघा ही झाडं आहेत का हे झाडं आहेत किती सुंदर वाटतंय तो क्रॉस इकडच्या लोकांना मराठी नाही येत हिंदी नाही हिंदी पण नाहीत सो त्यांना तामिळ मल्याळम अशा लँग्वेजेस येतात जर तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर गायडन्स हवा आहे ना तर इथल्या लोकांना विचारणं मस्ट आहे आजूबाजूला मी तुम्हाला सांगेन पण इकडे विचारणं पण मस्ट आहे कारण त्यांना खूप काही माहिती असतं सो इंग्लिश आहे ना मस्ट आहे जस्ट फॉर कम्युनिकेशन CSI चर्चला या सुंदर आहे त्याच्या आजूबाजूची ना झाडं बघा म्हणजे झाडं म्हणजे ती फुलं असतात झाडावरची फुलं एवढी सुंदर आणि एवढं वेल मेंटेन आणि क्रिएटिव्ह वाटतं ते आणि कालचं चर्च जे सांगितलं तिथे पण आता आम्ही नेक्स्ट स्पॉटला जातो टुवर्ड्स कोची डिरेक्शनला नेक्स्ट व्ह्यू पॉईंटचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे सगळे चहाचे मळे जेवढे पण तुम्ही चहा पिता ना घरी त्याचे मळे आहेत ते मुन्नारला आहेत टाटा टी झालं इकडे चॉकलेट्स पण फेमस आहेत का पण सुंदर आहे डोळ्यांनी जेवढं सुंदर वाटतंय ना कोणता कॅमेरा कॅप्चरच करू नाही शकत तेवढं सुंदर माहिती आहे का तुम्ही या इकडे हायली रिकमेंड कारण मी पहिल्यांदा आलो परत सेकंड टाईम येतो ते पण 1,500 किलोमीटर प्लस ट्रॅव्हल करून ह्याच्या पाठचं रिझन असं आहे इकडचं प्लेझेंट वातावरण आणि इकडे कसं माहिती का इकडे तुम्ही कॅमेराने कॅप्चर केलं तर ती ब्युटी एवढी दिसत नाही तुम्हाला जेवढी दिसते पण रिअल जे नेचर आहे तुम्हाला डोळे दिले ना त्याचे तुमच्या पिक्सल्स आहे इन्फिनिट पिक्सल्स आहेत तुमच्या डोळ्यामध्ये डोळ्यांनी जे वाईड अँगल दिसतो ना सुंदर एकदम ते कॅमेरा थ्रू कॅप्चर नाही करू शकत सो या तुम्ही फील करा ही गोष्ट तेव्हा तुम्हाला समजेल की मी काय बोलतोय ते तर मी सेकंड पॉईंटला आलो त्या पॉईंटचं नाव नाही माहिती आहे ब्रो विच पॉईंट इज दिस Polymet viewpoint. ओके
सो आफ्टर दॅट व्हॉट विल बी कवर Atukadu waterfalls. अट्टूगडू वॉटरफॉल्स. Only viewpoint. ओके, हा व्ह्यू पॉईंट कवर झाला आहे. सो लेट्स गो ब्रो. समोर जाता जाताना आम्हाला हा व्ह्यू भेटला. किती सुंदर व्ह्यू बघा. मग आम्ही चहाच्या मळ्यात आलो. चहाच्या मळ्यात. मुन्नर चहासाठी फेमस आहे. हे किती सुंदर वाटतं. वरून तुम्हाला दाखवलं ना तर ते अजून सुंदर वाटेल. चहाचे मळे इथे सगळीकडे चहाचे मळे हे बघा. असे एकदम असे कसे एकदम परफेक्ट वाटत आहेत ना ते लावलेले. मुन्नर लोक बोलतात इथे स्पॉट्स आहेत. पण स्पॉट्सपेक्षा ना तुम्ही जाता आता जिथे तुम्हाला सुंदरता दिसेल ना तिकडे थांबत जावा. कारण इथे सगळीकडे पीस आहे. जर जाता तुम्हाला एखादी सुंदर गोष्टी दिली तर थांबा. आता आमचे चहाचे मळे बघून झालेत. पुढे पण चहाचेच मळे असतील. चॉकलेट फॅक्टरी इकडे हे सगळं फेमस आहे. एकदम पीसफुल वातावरण आहे. पीसफुल. इकडे जेवढ्या पण गाड्या बघतोय ना सगळ्यावर KL लिहिलं आहे. KA लिहिलं आहे म्हणजे कर्नाटकच्या गाड्या आहेत, केरलाच्या गाड्या आहेत, अजून TL लिहिलं आहे, तामिळनाडूच्या पण गाड्या आहेत. मगासपासून फक्त एकच गाडी दिसली जी MHची होती म्हणजे महाराष्ट्रामधून आलेली. चला पुढचा पॉईंट कव्हर करूया आपण. तर तेव्हा सगळीकडे चहाचे मळेच मळे. इथे बघा ना त्यांनी लाल झेंडा दाखवला आम्हाला आणि तिकडनं त्यांनी हिरवा दाखवला. म्हणजे एका साईडचं काम चालू आहे ना म्हणून ते गाड्यांना काढतायत. आणि आता ह्याला हिरवा दाखवतील. आमच्या गाड्यांना एका पाठी गाड्या थांबल्या आहेत. क्रॉसिंग चालू आहे. कोकण रेल्वेमध्ये कशी क्रॉसिंग असते तशी क्रॉसिंग चालू आहे. मग ह्यावाला काढतील. एवढं मॅनेजमेंट आहे इकडे. आणि समोरचा व्ह्यू बघा. सुंदरम. तर नेक्स्ट पॉईंट होता अत्तूकडू वॉटरफॉल. तर हे बघा आपण जवळ जाऊ नाही शकत कारण तो बोलतो की फॉरेस्ट एरिया आहे आणि ते जवळ रोड पण नाही. पण सुंदर आहे तो पण. तेव्हा असं बघताना भारी वाटतंय. ढगा आभाळाला टेकलेली आहेत. नाईस. तर तुम्हाला मी बोललेलो ना की टाटाचे चाय असे इथे बनते. हे बघा इथे लिहिलं आहे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड. हे बघा प्रायव्हेट प्रॉपर्टी. हे बघा ही सगळे टाटाची चाय आहे का. इकडनं तुम्हाला महाराष्ट्रात चहा प्रोसेस्ड होऊन येते आणि तुम्ही परचेस करता ती टाटा टी. पण ही सगळी टीचे मळे सुंदर वाटत आहेत. ते ॲज अ व्होल पण किती सुंदर वाटते. डिझाईन वाटते ते एकदम. हे बघा आपण सेकंड व्ह्यू पॉईंटवर आलो आहे. किती सुंदर. इथे जाताना सगळे व्ह्यू पॉईंटच आहेत पण छान आहेत. सुंदर. एन्जॉय. ऑल द बेस्ट. गाड्या येतात इथे क्रॉसिंग करता करता कारण भूक लागली आहे. ब्रो यू वॉन्ट टू ईट समथिंग. हां नाही यू वॉन्ट टू ईट समथिंग. ओके ओके चल त्याला नको आहे. ठीक आहे चला. तर आता आपण जाऊया सेकंड व्ह्यू पॉईंटला. नाही सॉरी खायला वरती. तिथे काय खायला आहे. इकडे सकाळचं वातावरण किती सुंदर असेल ना. म्हणजे खूपच सुंदर. आलेलो एकदा मी सकाळ सकाळ. एकदम सुंदर होतं. म्हणजे ढगं ना अशी एकदम टेकलेली त्या डोंगरांना आणि थंड होतं. आता थोडं गरम आहे पण ठीक आहे. आता इथे ना हा इनोव्हेटिव्ह व्ह्यू पॉईंट आहे. म्हणजे आता इकडनं काहीतरी 30 रुपये परची एंट्री फी आहे. तर त्याच्यात तुम्ही गेलात ना इकडे वरतून फोटो काढू शकता आणि तिकडे पूर्ण शहर दिसतं असं काहीतरी आहे. माणसाचं डोकं कुठे कुठे चालतं ना. किती सुंदर बनवलं आहे सगळं. फोटो बघून हा स्केच काढून देतो. किती सुंदर बघा. परफेक्ट काढून देतो आहे. मुलीचा फोटो बघा. मुलीचा बघा. 300 each. ओके 200 each. 300. ओके ओके. शो युअर फेस. आय एम ब्लॉगर. सो Tell me your channel. I will. विशाल इसवलकर. विशाल इसवलकर. सर्च विशाल इसवलकर ऑन यूट्यूब. I will definitely I will follow. Okay. What's your name? Sachin sir. Sachin. And what's your mobile number? If people came here, then they will contact you through this vlog. 8655. Again. 8655. Okay. 274 244. Okay. आर्टिस्टला सपोर्ट करा. सो ऑल द बेस्ट ब्रो. नाईस आर्ट. नाईस वर्क. ओके. टेक केअर. Thank you very much. तर तुम्ही बोलत असाल की तुम्ही तुझ्याकडनं स्केच का काढून नाही घेतला. ॲक्च्युली माझ्याकडे तेवढा टाईम नाही. प्लस माझा ऑलरेडी एका माझी जी फ्रेंड आहे जी आधी सबस्क्रायबर होती आता फ्रेंड बनली. तिने एक स्केच माझं ऑलरेडी काढून दिलं म्हणून नाही काढला. बट इथे आलं ना तर आर्टिस्ट म्हणजे ते काढले खूप सुंदर आहे. काढून घ्या त्याच्याकडनं जर कोणाची इच्छा असेल तर. ठीक आहे. माझ्या घरी ऑलरेडी फ्रेम लावली. तुम्हाला दाखवत होतो. हे बघा इकडे. ह्या व्ह्यू पॉईंटसाठी जी तुम्हाला 30 रुपये पे करावं लागतात ना तिकडे ते वरती बघा. इकडनं सगळं तुम्हाला मुन्नर दिसतं. मुन्नर इन द सेन्स की थोडीफार सिटी दिसते पण चहाचे मळे एवढे सुंदर दिसत आहेत ना. हे बघा व्ह्यू पॉईंट चांगलेच असतात. इट्स वर्थ इट. 30 रुपये पर पर्सन. आणि ते लिहिलं आहे आय लव्ह मुन्नर. इकडे तुम्ही फोटो कॅप्चर करू शकता. आणि हे बघा ह्याच्यात तर मला काही दिसलं नाही. जर काही दिसलं तर सांगेन. बिझनेस करण्यासाठी लोक काय इनोव्हेटिव्ह किंवा क्रिएटिव्ह गोष्टी आणतात ना. आता हे बघा हा व्ह्यू पॉईंट म्हणजे ट्रेन बनवली त्याच्यावरती हा व्ह्यू पॉईंट बनवला आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी ना. प्युअर क्रिएटिव्हिटी की म्हणजे असा व्ह्यू पॉईंट आपण दाखवू शकतो. कारण खालून एवढं क्लिअर दिसत नाही.
मग चांगलं असं बिझनेस आयडिया जर तुम्हाला सुचली तर एक्झिक्यूट करत जावा. काही फेल्स होतील पण काही सक्सेसफुल होतील आणि बिझनेसमधून तुम्ही खूप काही शिकाल आणि फ्रीडम तुम्हाला बिझनेसमधूनच मिळेल. हे एक्झाम्पल हे मागच्या वर्षी नव्हतं, ह्या वर्षी त्यांनी तयार केलं आहे. कोणीतरी म्हणजे करण्याच्या आधी विचार तरी केला असेल की असं काहीतरी असेल, तेव्हा ही गोष्ट आली आहे ना, इम्प्लिमेंट झाली इकडे. हा व्ह्यू पॉईंट बघा किती सुंदर वाटतोय. चहाचे मळे आणि थंडगार हवा, सुंदर ना. इकडे सगळे फोटो घेत आहेत वरती, बट नाईस. असं वाटतं समोर पिक्चर चालू आहे. मग अशी महाराष्ट्रीयन एक कपल भेटला, ते महाराष्ट्राची दिसले सकाळपासून, अदरवाईज कोण महाराष्ट्राचं नाही. आणि एक ब्लॉगर दिसलाय. ब्रो, व्हॉट्स युअर चॅनल नेम? टक्कर स्टुडिओ. टक्कर स्टुडिओ. ओके, आय एम ऑल्सो ब्लॉगर फ्रॉम महाराष्ट्र. ओके मीन्स पेजेस विशाल ईश्वरकर. माय नेम इज माय पेज. ओके, विल फॉलो इट. ओके. सबस्क्राईब करा त्या चॅनलला. ओके, थँक्यू. वेलकम. अजून आपल्या महाराष्ट्राची माणसं आपल्याला भेटली आहेत. हे लातूरवरून आहेत, मुंबईवरून आहेत, पुणेवरून आहेत. ओके, फिरायला आले कुठे? मुन्नर फक्त की सगळीकडे आलेपी बिलिपी? विजयवाडा, चेन्नई, मदुराई, कोडाईकनाल. अरे वा 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 वा, मजा करताय. नेक्स्ट पलक्कड. असं फिरत राहा, बघितलं असे महाराष्ट्रातली माणसं भेटतात. चला, हॅपी जर्नी तुम्हाला. थँक्यू. सेम टू यू. आता आपण जेवायला जाऊया. दुपार झाली आहे, काय खाल्लं तर नाही आम्ही, कारण आम्ही फिरण्यामध्येच मग्न होतो. ब्रो, विच इज द बेस्ट हॉटेल नियर ओव्हर हिअर फॉर साऊथ इंडियन फूड? यू नो? ओके. आता तो तिकडे घेऊन जाईल आपल्याला साऊथ इंडियन फूड जिथे चांगलं भेटते. इथे आजूबाजूला फॉरेस्ट आहे का सगळं, आणि आता आपण चाललोय जेवायला काहीतरी खायला. ई कार्डवाले इथे पण आहेत. छोटा वाला स्क्वायर वेज में एक सूप में ग्रेवी, टिक्का वाला ग्रेवी है. ओके, बट वो फिश कौन सी होगी? फिश आज का ये किंगफिशर सुरमी है. सुरमी वो सी फिश है. सी फूड है. मुझे सी फिश ही अच्छा लगता दूसरा है मच्छी है. ऐसा वाला पॉम्फ्रेट मालूम है? पॉम्फ्रेट ऐसा वाला केरला मच्छी है. ये तो फुल फिश मच्छी है. तो मतलब केरला मच्छी है. साउथ इंडियन. इसका फुल फिश है. वो तो तवा फ्राई एंड पोलिचर मतलब पहले फ्राई करना है, फिर उसका ऊपर में मसाला करते हैं ना, वो केला का पत्ता में कवर करना है. तर ना जरा पूर्णपणे दिसलं, फ्रेश झालो. आणि त्या दादांनी विचारलं जेवता का, तर तो नाही बोलले. 1-2 वेळा विचारलं तर नाही बोलले. तर आय कांट फोर्स ना. बेंगडा फ्राई है, तो काला का ऑर्डर है. एवढी इन्क्वायरी तर कधी मुलगा शोधताना पण नाही करणार, जेवढे एकदा खाताना ती बोलतात एक डिश मागवायला करते. एवढी डेंजर आहे ती. ते हॉटेलचे ओनर आहेत. तो इसका साथ में वो थोड़ा टिक्का वाला ग्रेवी है. ओके. तो टूना फिश है. हम लोग इधर का 3-4 टाइप ऑफ मच्छी है. ओके. तो वो केरला स्टाइल वेजिटेबल कट्स है, प्योर वेजिटेरियन है. हाँ. तो पॉम्फ्रेट का सेम तवा फ्राई. दूसरा केला का पत्ता में अलग अलग स्पेशलिटी है. ओके. बारीक राइस है. इधर का 2 टाइप राइस है. मोटा राइस है. ओके. सांबार रसम दही में बनाते ना कढ़ी है. ओके. का वो अलग से ऑर्डर करो. ओके. थँक्यू सो मच. हे बघा, आम्ही एवढं सगळं खाऊन झालं आहे. इतना खाया की हे बघा याची हालत काय केली. तरी माझ्याकडनं संपल्यानंतर बोललो हे तू खा. पण मजा आहे. आणि हे ना रस्सम आहे, हे जाम सुंदर आहे का, आणि हे पण जाम टेस्टी आहे. पण कल्चर भारीच आहे लोकांचं, अरे एकदम सुंदर. आता नेक्स्ट आपण चाललोय स्पाइस प्लांटेशनच्या इथे. चला जाऊया, बघूया स्पाइस प्लांटेशन कसं आहे ते. इथे खाली असेल मे बी. आयूर व्हॅली स्पायसेस अँड गार्डन. ठीक आहे, आता तिकडे 100 रुपये पर तिकीट आहे. बघूया आतमध्ये काय काय स्पायसेस आणि गार्डन आहेत ते. चला, ठीक आहे. आम्ही स्पायसेस गार्डन जिथे आलो आहे ना, तर हे बघा छत्री त्यांनी दिली आणि तिकीट काढलं तुम्हाला फ्री गाईड पण भेटतो. सो आता ते सगळे मसाल्याबद्दल सांगतोय तो. पण नाईस आहे, आतमध्ये हिरवळ चांगली आहे. आयुर्वेदम. यस, सुना है ना? हाँ सुना है. आयुर्वेदम में ना पहले थोड़ी सी इंट्रोडक्शन करेगा. आयुर्वेद मतलब है 2 वेद से आयुर्वेदा. आयुर्वेद मतलब है लाइफ बोलता है, वेदा मतलब नॉलेज बोलता है. हमारा लाइफ से नॉलेज बोलते हैं आयुर्वेद में. आयुर्वेद में हम लोग यूज़ करते हैं प्लांटेशन यूज़ करते हैं मेडिसिन तैयार करने के लिए. छोटे केमिकल प्रिजर्वेटिव्स हमको मेडिसिन नेचुरली तैयार करने के लिए आयुर्वेद यूज़ करते हैं. फिर हमको आयुर्वेदम से एलोपैथी जैसे थोड़ी सी डिफरेंस है. तो मेन डिफरेंस है, एलोपैथी में हमको जल्दी रिलीफ मिल जाएगा, लेकिन आयुर्वेद में उतना जल्दी रिलीफ मिलेगा. स्लो रिएक्शन है, लेकिन हमको परमानेंट सोल्यूशन मिल जाएगा. इसलिए मेनली आयुर्वेद यूज़ करते हैं परमानेंटली हमको सारा बीमारी छोड़ने के लिए. कॉफ़ी का है वो. प्लांट. यस, ये देखो.
इसमें वो फिल्टर कॉफ़ी के लिए अरबिका कॉफ़ी मोस्टली यूज़ करता है। इंस्टेंट कॉफ़ी पाउडर तैयार करने के लिए रोबस्टा सीड्स यूज़ करता है। नॉर्मली यूज़ करता है ना कॉफ़ी पाउडर, ये रोबस्टा कॉफी पाउडर इसका बनता ना रोबस्टा है रोबस्टा। ये वाला अरबिका फिल्टर कॉफ़ी के लिए यूज़ करता है। ठीक है वेरिकोस वेन नहीं वेरिकोस वेन। हाँ हाँ वो पैर में वो काफ एरियाज में पूरा मोटा मोटा वेन आता है ना, हाँ इसको वेरिकोस वेन बोलता है। वेरिकोस वेन हमको आता है, कुछ ज़्यादा चानी ड्यूटी करते हैं लोग को, ज़्यादा वेट उड़ा के काम करते हैं लोग को जल्दी वेरिकोस वेन कंडीशन आएगा। नॉर्मली प्रेगनेंसी का बाद लड़की लोग को नॉर्मली आएगा, तो वेट कैरी करता है इसलिए आता है। ये पोर्ट से आता प्लांट है अश्वगंधा। अश्वगंधा का रूट यूज़ करता है आयुर्वेद में। आयुर्वेद में अश्वगंधा को राजा बोलेगा। वो साइंस में इसको पेरिफेरल नर्वस सिस्टम बोलते हैं। हमारा नेक से नीचे इंडियर बॉडी को ताकत मिलने के लिए हम लोग अश्वगंधा यूज़ करते हैं। मल्टी विटामिन इसकी रूट से, ये मल्टी विटामिन से हमको बोन डेंसिटी इंक्रीज करेगा, मसल स्ट्रेंथ इंप्रूव करेगा, इम्युनिटी पावर एक मेन एडवांटेज है अश्वगंधा। कोको आहे, हे कोको असं असतं, त्याच्यापासून चॉकलेट बनवतात। ह्याच्यापासून काय चॉकलेट बनते ना उससे? की सीड से तैयार करता है चॉकलेट। ओके दो सीड प्रोडक्ट है, कोको पाउडर फिर शिया बटर है मॉइस्चराइजर। इस सीड के ऊपर एक फ्लश कोटिंग आएगा, ये कोट इसमें तैयार करता है बटर है, शिया बटर मॉइस्चराइजर है। इसमें प्रोटीन से ज़्यादा हमको मार्केट से मिलने के टाइम में बूस्ट होलिस बोनविट ऐसे नाम से ब्रांडेड नाम से मिलता है, लेकिन इस सारी ब्रांड की बेस कंटेंट है कोको पाउडर आता है। फिर इसमें फ्लेवर टेस्ट के लिए इंग्रेडिएंट्स ऐड करके वो लोग मार्केट से मिळत आहे। तिकडे आतमध्ये ना त्यांनी मेडिसिनमध्ये पण गाईड केलं खूप, पण तिकडे शूट करायला नव्हतं म्हणून शूट नाही केलं। तिने मसाले घेतलेत सोबत, प्लांट्सची खूप माहिती आहे ते। हां, आणि तिने मसाले घेतलेत, थोडंफार नॉलेज वाढलं बाबा आयुर्वेदिकबद्दल, पण एवढं नाही वाटलं कारण खूप टेक्निकल होतं, पण त्यांनी सांगितलं तसं छान होतं। पण यार भारी मजा आली, इकडे पण एक वेगळी मजा आहे स्पाइस गार्डनमध्ये। आणि ते शॉर्टमध्ये ते शूट करायला ह्याच्यासाठी नाही देत, कारण ना त्यांचे जे स्पायसेस असतात, त्यांचे जे मेडिसिन्स असतात, ज्याने जे आयुर्वेदिक नॅचरल बनवलं असतात ना, ते त्यांचं काहीतरी त्याच्यावर पेटेंट की किंवा काहीतरी असतं असं, म्हणून दॅट्स वाय ते नाही हे करायला शूट करायला देत, रिव्हील नाही करत स्वतःचे सिक्रेट्स। इथे जे मसाले बनवतात ना ते इकडचे ट्रायबल्स बनवतात आणि तिकडनं ते सगळे हे बघ माल हे करून इकडे येतात। आयुर व्हॅली म्हणून एक आहे स्पाइस गार्डन, पण चांगलं आहे, नॅचरल आहे सगळं, ठीक आहे चांगलं आहे। आता जॅकेट घालायला पाहिजे कारण थंडी वाजायला लागली, संध्याकाळ झाली 4 वाजले। आता 5 वाजता कलारी क्षेत्राचा डान्स आहे, तो पण तुम्हाला दाखवतो साऊथचा, तो पण इंटरेस्टिंग आहे जाम। आता आपण चाललो आहे मकोपा चॉकलेट फॅक्टरीला, चला। स्पाइस गार्डन छान होतं, खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं, खूप छान वाटलं इकडे। आपला नेक्स्ट पॉईंट आहे मकोफा चॉकलेट फॅक्टरी, इथे लिहिलं कोकोआ रोस्टर्ड आणि आपल्याचं काय दिलं मकोफा चॉकलेट फॅक्टरी, चला आतमध्ये। Okay, this is cocoa fruit, and all the chocolates are made from the cocoa and cocoa seeds here. Actually, it's inside. We get a seeds. We get a seeds like this. Actually, we get a 30 to 35 seeds like this in one fruit. And the first process is we will fermentate the seed for the 10 days. It's for the chocolate softness actually. After the 10 days of fermentation, we will wash it properly and dry in sunlight for 2 days. Then we will roast it. After roasting, we get the seeds like this actually. Okay. And the seed also have an outer shell. Like this. After removal of shell, we get the raw form of the chocolate. These are the cocoa nibs. These are the raw form of the chocolate. मगाशी त्याने प्रोसेस सांगितलं की चॉकलेट कसं बनवतात ते, आणि हे बघा, आणि हे त्याने चॉकलेट दिलं आहे ट्रायलला, आवडलं तर घ्यायचं असं आहे बघा। असे तिच्या हातात दिला तर खुश झाली असेल का मनापासून, फ्रीमध्ये भेटलेलं म्हणून खुश झाली असणार 101%। आणि मुलं लोक बघा एकच चॉकलेटमध्ये खुश होतात। परत गर्ल्स वर्सेस बॉईज, हा तू खा। 6 चॉकलेट दिलेत आणि त्याच्या 6 व्हरायटी इथे, आणि ते फ्रीमध्ये ट्रायलला दिलेत, आणि ह्यांचे 1400 रुपये 1 kg चॉकलेट आहे, आणि आम्हाला फ्रीमध्ये दिलं आहे। किती भरलेलं आहे यांच्या चॉकलेट फॅक्टरी, टेस्ट चांगली आहे चॉकलेट फॅक्टरीची, पण ना मला इतकी आवडली नाही, टू बी रिअली ऑनेस्ट, म्हणजे जर मी माझं ओपिनियन मांडतोय का। मिल्क कॅरमेल मॅडमने अजून एक चॉकलेट आणलं, डार्क चॉकलेट फ्रीमध्ये, ॲज अ महाराष्ट्रीयन स्पेशल पर्सन, महाराष्ट्रीयन स्पेशल कस्टमर, राईट। हां 250 ग्रॅमचं घेतलं आहे, एक पडलं आहे मला 375ला, आणि हिला 400ला पडलं आहे। तुझं दाखव कोणतं आहे? हे बघा चांगलं आहे, चला हे घेतलं आहे मी, हे माझ्यासाठी नाही, माझ्या एका फ्रेंडला होतं त्यासाठी घेतलं यार, नाहीतर मी काय चॉकलेट लवर नाही एवढा। सो मी चॉकलेट खाल्लं तर मला एवढं इंटरेस्टिंग नाही वाटलं, इट्स म्हणजे ओके होतं थोडं, म्हणजे टेस्ट चांगली होती, पण मला माझी पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो म्हणजे एवढं भारी नव्हतं, ठीक आहे, म्हणजे ॲव्हरेज होतं माझ्यानुसार। आता आम्ही पण तिकडून चॉकलेट फॅक्टरीमधून आता आलो आहे कोचीनच्या डिरेक्शनला आलो आहे, कलारी क्षेत्र बघायला, जिथे ना साऊथ साईडचं ना म्हणजे त्यांची एक आर्ट असते।
महाराष्ट्रीयन आम्हाला मगासपासून भेटलेच, तुम्ही तिसरे आहेत, आम्ही पण मुंबईवरून. मराठीच आहेत, ओके. गुजराती, अरे गुजराती आणि मराठीच लोक आहेत इकडे जास्त, चांगलं आहे. त्यांचं कल्चर बघायला ना, कथकली एंट्रन्स फी आहे 300 रुपये आणि कलारी टू डान्स आहे ते आहे 300 रुपये. ठीक आहे. सो चला इकडे आता पासेस फाडतील आतमध्ये. चला इकडे आता त्यांचं कथकली होईल बॅकस्टेजला. बघा इकडे ते रेडी होत आहेत. असं किती त्यांच्या डिटेलिंगमध्ये आर्ट त्यांना काढावी लागते. किती सुंदर मेकअप त्यांनी केला आहे बघा. तर 5 वाजता तो शो चालू होईल. सो इकडे कथकली नंतर ना मार्शल आर्ट्स होणार आहे. इथेच आहे खाली, तुम्हाला दाखवतो मी. हे पण एक इंटरेस्टिंग आहे त्यांच्या कल्चरमध्ये बघण्यासारखं. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast, I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some honestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go, make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but they're always possible. If you just believe, you could be so remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my meds. No, I'm not giving up, no, I'm not giving in. I will make it to the top, taking off in the wind. I gotta make it, I'm saving every day to taste it. I'm patient, but my mind, it can hardly take it. I'm chasing a dream that I've had for several ages. A vacant, modern kingdom for the taking. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up.
I feel nauseous, believe me. Never had a lot of shit come easy. Had to work hard, struggle just to be me. Had to rise up just so they could see me. Did what I had to do just to feed me. And what was left over I put towards my dreaming. But the only thing in life that has meaning are the things you gotta work for, believe me. Take into your hands a plan. Your own hands can land your own brand. And damn, I feel like no one takes accountability. They want the credibility, convincingly unwilling to put in the fucking hours it takes to get some power. Don't be fucking sour. Take a cold shower. Scream until you're louder. Work until you're prouder. And fuck all the doubters, they're just fucking downers. I swear to God they all let me down. I always fought just to wear the crown. I'm pissed off at these fucking clowns who were all taught they deserve an ounce. It's only worth it if you work for it. It's only worth it if you work for it. I won't stop till they hear me now. I won't stop till I wear the crown. मार्शल आर्ट झाल्यावरती ना इकडे खाली आपण ह्याच्यासोबत फोटो काढू शकतो. ह्या असं काही तलवारींसोबत. हा बघा आपला कोल्हापूरवाला भाऊ. पहिल्या दिवशी हरवलेला तो आज भेटला. कोल्हापूर तो आता इकडे भेटला आम्हाला. पहिल्या दिवशी ट्रिप नंतर बसमधून गायब झाला. आम्ही पुढे गेलो. हाय ब्रो, नाईस वर्क, ऑल द बेस्ट, नाईस वर्क. चुका आता. व्हॉट्स युअर नेम ब्रो? My name is Shady Gupta. Where are you from? I'm from Kerala, Calicut. I'm from a traditional family of ancestors. Everyone was warrior. Okay. Past 400 years, we are doing the same thing. So Okay. we do treatments as well. Our ancestors were warriors of kings. So Oh, nice work, bro. All the best. thank you so much. You are from? We are from Maharashtra, Mumbai. Huh? मस्त वाटतंय. What's your name, bro? What's your name? Where are you from? Calicut, the Kerala north side. Okay. Nice work, bro. All the best. We liked it. All the best. त्यांचं पूर्ण मार्शल आर्ट्स आणि सगळं. आणि आता झालो आहे मी बाहेर. डर नाही लगता आपको? यू बिलीव्ह इन गॉड? ओके. मी खाली जाऊन त्यांना एक प्रश्न विचारला की एवढी तुम्ही रिस्क घेता, तुम्हाला भीती नाही वाटत का? मग त्याच्यावर त्यांचं उत्तर काय होतं, मी 25 इयर्स ते कन्सिस्टंट करतोय. दे बिलीव्ह इन गॉड. म्हणजे ते बोलतात की गॉड आम्हाला प्रोटेक्ट करतो. मग त्याच्यावर बिलीव्ह करत त्याच्या बेसवर ते करतात, आउट ऑफ पॅशन आणि आउट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे तुम्ही विचार करा. रिटर्न जाताना फॉग बघा किती फॉग. आजचा आपलं कोचिन डिरेक्शन संपलेलं आहे. फिरून मस्तपैकी अभि चलो रूम पे. हा बघा, हा रूम आहे आम्हाला आमच्या दुसऱ्या हॉटेलमधला. सुंदर रूम आहे. का सुंदर रूम आहे तसा, आणि अफोर्डेबल आहे. म्हणजे तो आम्हाला त्याने त्या दिवशी सीझन होता म्हणून 2400ला 2 जणांसाठी दिलेला. इकडे 1200ला दोघांसाठी दिला आहे. असं आहे. त्याला बोललो इकडे दुसरे वेगवेगळे बेड नाहीत का, ते बरं पडलं असतं. बोलतो नाही येत. बघूया. आणि इथे AC नाही लावत, इकडे असे होल ठेवतात जेणेकरून ती बाहेरच्या आतमध्ये येईल. म्हणजे इथे पंखा असला तर असतो, त्यांना एवढा कॉन्फिडन्स असतो की थंड असल्यामुळे पंखा पण नाही लावत. सो ACची गरजच नाही इकडे, आणि पंख्याची पण गरज नाही, एवढी थंडी असते इथे. आजचा दिवस डन झाला आहे. आता लंच नाही करत, काय बोलतात, डिनर करायचं. तर आता डिनर करायचं आणि झोपून जायचं रात्री. मग उद्या भेटू डायरेक्ट नेक्स्ट डिरेक्शनला. आणि आम्ही डिनरला घेतला आहे, मी साऊथ इंडियनच खाणार आहे 3 दिवस. मग पनीर मसाला डोसा. आणि हिने काय मागवलं आहे? सेम पनीर मसाला डोसा वी आर शेअरिंग. अरे तू पण काहीतरी मागवलंयस ना? पोडी रोज डोसा. पोडी रोज डोसा. वा 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 वा. पोडी रोज डोसा they apply some different masala in Kerala style. ओके. Try to try. लेट्स सी कसं टेस्ट लागते ती. अजून घेतलं आम्ही घी राईस. नुसतं रेटतोय आम्ही, नुसतं रेटायची कामं करतोय. साऊथ इंडियन डिशेस सगळे. साऊथ इंडियात झालं तिकडचीच क्रिएटिव्हिटी खावी लागणार ना. मला डिशेसमध्ये पण क्रिएटिव्हिटी दिसते, टेस्टमध्ये पण. तर गुड मॉर्निंग गाईज. सर्वांना हॉटेलमध्ये जरा खाऊया आणि नाश्ता करूया, मग निघूया रिक्षेने परत आपल्या. हे पाणी आहे ना, गरम पाणी आहे आणि जिरा पाणी बोलतात म्हणून हा रेडी दिसतं थोडं, पण चांगलं आहे. तर हे बघा, ह्या मॅडम सकाळी सकाळी मॉर्निंग नाश्त्याला बसले आहेत. आज लेट झाला, खूप कामं होती म्हणून. आज वेगळे रिक्षावाले काका आहेत, कारण तो बिझी होता पहिला. सो व्हॉट्स युअर नेम ब्रो? आता आम्ही चाललो आहे टॉप स्टेशन डिरेक्शनला. तर चला तिकडे तुम्हाला दाखवतो काय काय. म्हणजे
मट्टूपट्टी असं काहीतरी नाव आहे त्याचं. एक ह्या डिरेक्शनचे इथे आम्ही एका पॉईंटला आलो आहे, केरला फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हे कोणतं आहे गार्डन आहे, हे गार्डन. चला जाऊया गार्डनमध्ये आतमध्ये, काय बघूया गार्डनमध्ये. फुलं बघूया, किती सुंदर फुलं आहेत रे या गार्डनमध्ये. फुलं इतकी सुंदर आहेत ना, अतिशय सुंदर आहेत अगं फुलं, म्हणजे एक क्रिएटिव्हिटी आहे पूर्ण. हे बघा प्रत्येक फुलामध्ये किती क्रिएटिव्हिटी आहे, दिसताना किती सुंदर दिसतंय, वेगवेगळे कलर, वेगवेगळे रंग. ब्युटी इज एव्हरीवेअर. पान बघा ना किती सुंदर आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ना ज्या सुंदर सुंदर आहेत, अशा क्रिएटिव्ह आहेत बघायला. मला असं बघायला काय ना काय आवडतं. पान म्हणजे ॲज अ डिझाईनला पण भारी आहे, तर टच केलं तरी ते सुंदर आहे. हे पान पण किती सुंदर आहे, सुंदर आहे बोलतोय. याचं रोहिओ असं काहीतरी नाव आहे. हे पण किती पानं सुंदर आहेत, किती क्रिएटिव्हिटी आहे पाण्यांमध्ये. म्हणजे देवाने बनवताना कसं बनवलं असेल ना यार, असं एकदम परफेक्ट वाटतं, असं आर्ट वाटते ती. एकच बोलायचं आहे ना, आपल्या डेली लाईफमध्ये ना आपण ना सगळी ब्युटी मिस करतो. म्हणजे जर तुम्ही कुठेतरी चालत असाल ना, म्हणजे घरी किंवा मुंबईला किंवा गावी जरी चालत असाल ना, प्रत्येक पावलावर आपण आपल्या आयुष्यात एवढं बिझी असतो ना की आपण स्वतःचाच विचार करत असतो कन्सिस्टंटली की स्वतःच्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम्स चालू आहेत. बट जर तुम्ही 2 मिनटं अवेअर राहिलात ना आणि आजूबाजूची सुंदरता बघितली ना गावाला कुठे जाताना, तर तुम्हाला प्रत्येक पानामध्ये क्रिएटिव्हिटी दिसेल, प्रत्येक फुलामध्ये क्रिएटिव्हिटी दिसेल आणि त्याच्यात तुम्हाला हॅपीनेस सापडेल. म्हणजे लहान मुलाला, एखादं लहान मुलगा क्यूट बाळ, त्यांना जर तुम्ही खेळत होता किती सुंदरता म्हणजे त्याच्यात किती छान वाटतं. तसंच जर तुम्ही असं कुठे बाहेर फिरायला गेलात किंवा तिथे छोट्या छोट्या अशा गोष्टी दिसल्या ना तुम्हाला, पान झालं, एखादं फुल झालं, ते खूप क्रिएटिव्हिटीने ना देवाने क्रिएट केलं असतं, कारण ती आर्ट असेल, देर इज नो इम्परफेक्शन. जर ती गोष्ट इझी असेल तर एखादा माणूस पण फुल आणि हे सगळं तयार करू शकला असता. मग अप्रिशिएट करा. मी नेहमी अप्रिशिएट करतो आणि ग्रॅटिट्यूड फील करतो टुवर्ड्स हे जी ब्युटी ज्याने पण बनवली त्याने, इन टर्म्स ऑफ की देव ज्याला बोलू शकतो आपण. सगळीकडे मी मुंबईला असतो तरी पण ब्युटी अप्रिशिएट करतो. मी तर सनसेट 1-1 तास बघत बसतो आमच्या इथे डोंगरावरचं. तर हे पूर्ण गार्डन एवढं क्रिएटिव्हिटीने भरलेलं आहे ना, फुलांच्या बाबतीत, पानाच्या बाबतीत. मी रिकमेंड करेन या तुम्ही. हे बघा, याची पानं बघा ना किती सुंदर प्रकारे, असं वाटतं कोणतरी चित्र काढलं पाण्यावरती. हे बघा, जर तुम्ही आर्टिस्ट असाल तर माझ्या भावना समजू शकाल मी काय बोलायचा प्रयत्न करतो आहे ते. मला अशा छोट्या छोट्या गोष्टी जाम आवडतात. त्याच्यात किती सुख आहे, किती ब्युटी आहे, किती परफेक्शन आहे बघा ना त्याच्यामध्ये. देर इज नो इम्परफेक्शन इन इट. एवढं मोठं गार्डन आहे बघा, एवढं मोठं, फक्त झाडांनी भरलेलं आहे आणि फुलांनी, ब्युटीने भरलेलं. ही झाडं बघा ना किती छान मेंटेन केलेत, सुंदर ना एकदम. हे गार्डन सुंदर आहे. या इथे प्रत्येक पान आणि प्रत्येक फूल बघत राहिलो आणि 1.5 तास काढला आम्ही गार्डनमध्ये. आणि मला हे 2 हे आवडले, तोडायचे नसतात पण तोडले कारण मला खूपच आवडले. तर हे बघा, इकडे चहाचेच मळे सगळीकडे. इकडे ना चहा आणि चॉकलेट्सच जास्त आहे, जास्तीत जास्त. मग अशी रिपल टी होती तिकडे, टाटा टी, वेगवेगळ्या टीज. वाव. आता आम्ही नेक्स्ट पॉईंटला आलो आहे. त्या पॉईंटचं नाव आहे फोटो पॉईंट. बॅकग्राऊंड जसं तुम्ही बघू शकता फोटो पॉईंटचा अर्थ काय. व्ह्यू किती सुंदर आहे यार, किती सुंदर आहे बघा बॅकग्राऊंडला, मस्त ना. मुन्नार मला रिअली लास्ट टाइम आलो तर फिरून गेलो. मी सेकंड टाइम ह्याच्यासाठी आलो कारण मला खरंच मनापासून मुन्नार खूप आवडलं आहे. तर तुम्हाला कळत असेल ह्या पॉईंटला फोटो पॉईंट असं का बोलतात, कारण इकडचा व्ह्यू बघा, सगळीकडे चहाचे मळे पण ते बघून पोट भरत नाही इतके सुंदर आहेत. हे बघा, इथे चहाचे हे आहेत, रिपल टी, चाय बाजार. इथे चहा आणि चॉकलेट्सच जास्त आहेत. तर आता नेक्स्ट पॉईंटवर आलो आहे. हे आहे एलिफंट पॉईंट. इथे एलिफंटची तुम्हाला राईड भेटते आणि पर पर्सन आहे ना ते चार्ज करतात एलिफंट राईडसाठी काहीतरी 700 रुपीज. आणि वेटिंग पण खूप आहे. तर मी बोललो जाऊ दे, आपण नेक्स्ट पॉईंटला जाऊया, कारण वेटिंग खूप आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी 1-2 तास लागतील, तेवढ्यात आमचे अर्धे पॉईंट कव्हर होतील. तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे मट्टूपट्टी डॅम. डॅम साईड आहे ही. पण प्रॉब्लेम आहे ना या डॅमचा की बघा इकडे ना ब्लॉक केलं आहे सगळं, मग त्याच्यामुळे ना व्ह्यू व्यवस्थित दिसत आहे. पण व्ह्यू एवढा सुंदर आहे ना, मी एका खांचीतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो, खूप सुंदर आहे. पण तुम्ही झूम इन केलं ना, हे बघा, जर जाळ्या नसतं तर असाच काही सीन दिसला असता जो मला दिसत नाही. ते तुमच्या कॅमेऱ्यामधून तुम्ही फील करू शकता. फक्त किती सुंदर आहे ना. हा बघा, ह्या साईडला, त्या साईडून असा सुंदर असा व्ह्यू आहे, पण ह्या साईडला पण ब्लॉक आहे पूर्ण केलेलं आणि असा व्ह्यू आहे. पण सुंदर आहे यार डॅम, सुंदर सुंदर एकदम, नजारे एक नंबर आहेत. ते मध्येच आम्ही थांबलो कारण इकडे ना एवढं सुंदर दृश्य होतं ना, त्याच्यामुळे मध्ये आम्ही थांबलो.
इथे मध्ये मध्ये असे पॉईंट्सपेक्षा असे मधले मध्ये ते कुठेतरी थांबायचे, तिकडे सुंदर सुंदर गोष्टी आहेत बघण्यासारख्या. जाता जातानाच ना तुम्ही कोणता व्ह्यू चांगला आहे तरी थांबत जा. आम्हाला सेकंड व्ह्यू चांगले असल्यामुळे आम्ही सेकंड ठिकाणी थांबलो आणि मी इथे 1 तास थांबलो तरी मला कमी पडेल, कारण एवढं सुंदर आहे सगळं. तर इथे बघा इकडे येऊन आम्ही आलो आहे इको पॉईंटला. ते खाली आहे गॉड्स ओन कंट्री बिकॉज दिस इज अ केरला गाईज. अँड यू कॅन सी एन्व्हायरमेंट बघा किती शांत आणि पीसफुल आहे. इको पॉईंटला आम्ही बसलो इथे बिलकुल रेंज नाही, पण एकदम टॉप ऑफ द माउंटेनवर आहे. आणि चिकन बिर्याणी घेतली, साऊथ इंडियन चिकन बिर्याणी, कारण आम्ही शपथ काढली की आम्ही 4 दिवस साऊथ इंडियनच खाणार. आता इकडे इको पॉईंटला जाऊया आता आतमध्ये. तर ह्याला इको पॉईंट बोलतात कारण इकडनं ना आवाज आहे ना तो हे होतो, म्हणजे इको येतो आवाजाचा. आता मी बघा पण आवाजाला बेस असला पाहिजे, असा आवाज असला तर नाही येणार तुमचा इको, कळलं? आता मी बघ कसं करतो, आला बघ, येतो की नाही माझा आला. बेस हवा आवाजाला, मगच हे होईल, इको पॉइंटला तुम्हाला आवाज येईल. वेलकम टू मुन्नार. आला 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 आवाज, वा केवढा मोठा इको इको आला बघ. याला बोलतात सेल्फ सॅटिस्फॅक्शन. अस्वल बोलू का? अस्वल बोलू? अस्वल बोल. अरे बाबा त्या नेचरला तरी पटू दे, मला चिडवते ती. जरा आता आम्ही बोटिंग करतो, 200 रुपये पर पर्सन आहेत आणि ऑनलाईन बुकिंग करावी लागते. ते ऑनलाईन बुकिंग करायला हेल्प करतात. इको क्रिएट करून झाला आमचा आता, आणि आता चला जरा बोटिंग करूया मस्तपैकी. ते मधोमध जर आम्ही गेलो तरी व्ह्यू कसा असेल त्या एका व्ह्यूसाठी, एक्सपिरियन्ससाठी पैसे तुम्हाला स्पेंड करावे लागतात. देयर इज नो अदर ऑप्शन. आभाळ बघा किती सुंदर आहे. ऑनलाईन प्रोसीड करून देतो, तर असं तो पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून देतो, तर आपण फक्त पेमेंट करायचं. ऑनलाईन आहे सगळं. इथे नेटवर्क नाही इको पॉईंटला, पण ना इकडे ह्यांच्या वायफायवर होऊन जातं. बोटिंगचे तुम्हाला हे भेटते, रिसिप्ट भेटते. काय हायडेल टुरिझम कोणतरी आहे. चल इथे माझं जॅकेट बिकेट चढवतील आहे, आणि इकडे मग आपण जाऊ आतमध्ये. किती सुंदर आहे, हवा किती सुंदर लागते. मॅडम पेपर द्यायला बसले तिकडे. थोडे फॉर्म बी एका बोटीसाठी भरावे लागतात. वा, तरी मी त्याला एक प्रश्न विचारला, जर मित्रा अर्धा तास तू देतोयस आम्हाला 200 रुपयामध्ये, जायलाच 15 मिनटं लागली बोटीमधून, यायलाच 15 मिनटं लागली, तर आम्ही फिरणार कधी? तर तो बोला थोडंफार पुढे मग झालं तर चालेल ना. तो बोलला हो. बोलो चल आता काय ऑप्शन आहे, म्हणजे लॉजिक पण बसायला पाहिजे ना. 200 रुपये घ्यायचा अर्धा तास, यार काहीतरी फिरू द्या तिकडे, काय जायचं नाही, याचेच पैसे घेता तुम्ही. ते पण पॅडल बोट आहे ती, टाकतायत टाकतायत टाकतायत. विशाल बघ तुमची लेखा साईडने. टिंग डिंग 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 डिंग. हे बघा, हे अशी बोट, पेडल बोट, आणि असे पेडल मारावं लागतात. दाखव काय ना. आणि हे आमच्याकडे गिअर पण आहे, हा बघा की नाही, ॲक्च्युली स्टेरिंग आहे आमची. असं हवं तर आम्ही इकडे करू शकतो, आणि जर असं हवं तर आम्ही इकडे करू शकतो. पण एक्सपिरियन्स भारी आहे, बिकॉज ऑफ समोर सीन पण बघा किती दृश्य भारी आहे. आणि पाण्याच्या मधोमध्ये आम्ही ही एक्साइटेडमध्ये डुबून बसणार मला, आणि कॅमेराला पण. पण ना बोटीच्या थ्रू व्ह्यूज भारी भेटतात का, काय पण बोला. तर आता आम्हाला असं वाटतं की माझा अर्धा टाइम ब्लॉग करण्यातच जाणार आहे. पण ना तुम्ही बोटिंग घ्या, भले 200 रुपये घेत असेल, पण एक्सपिरियन्स छान आहे. कारण ना समोरचा जो व्ह्यू दिसतोय ना, तुम्ही तुला शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत. पाठचा पुढचा ह्या साईडचा ढग आभाळ खरंच खूप सुंदर दिसतंय. काय का दीक्षा? एक नंबर एक्सपिरियन्स आहे. मस्त आहे, पण ठीक आहे, सुंदर आहे. किती सुंदर वाटतंय सगळं, आणि वातावरण पण थंड थंड, एकदम थंड थंड. हॅलो गाईज, तर आम्ही आलो आहे, स्वतःचे पैसे डुबवले, स्वतःची आमची प्रायव्हेट बोट विकत घेतली आहे. स्वतःच्या पायाने कष्ट करून घेऊन चाललोय. जिकडे जायचं तिकडे जा, पण फक्त अर्धा तासच आहे तुमच्याकडे. कुठे कुठे जाणार, कुठे कुठे ब्लॉग्स बनवणार, कुठे व्हिडिओ काढणार, कुठे फोटो काढणार, काहीच नाही. तर पेडल बोटिंग तुम्ही का करायची माहितीये का? एक्सरसाइजसाठी तर कराच, पण तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढे तुम्हाला चांगले दृश्य दिसतील. म्हणजे जेवढं फास्ट पेडल मारून गोल फिराल तेवढे तुम्हाला आजूबाजूचे दृश्य दिसतील. कारण ह्याच्यात इकडनं जो व्ह्यू भेटतो ना, इकडे शांतता आहे, कोणच नाही बघा, आणि पूर्ण शांतता आहे, आणि इकडे पूर्ण असा व्ह्यू भेटतो, इकडनं तिकडला, पण सुंदर आहे. इथे आम्हाला पुढे खतरा होता, तर आम्हाला रिव्हर्स मारायची. तर काय करायचं माहिती आहे का? बोट उलटी फिरवायची, मग ती रिव्हर्स जाते. फक्त गिअर पकडायचा कोणत्या साईडला आणि रिव्हर्स फिरवायची. वा, बोटिंगमध्ये आम्ही आता कार चालवायला शिकतोय. मला कार येत नाही तशी, बाईक येते आणि स्कूटी येते. मी तर बाबा प्रायव्हेट बोट चालवतीये स्वतःच्या पायाने. तो काय किती सुंदर नजर आहे, भारी आणि चहा खारी. चला, हे बघा आम्ही कुठे आलोय. आम्ही लिमिट क्रॉस केले लिटरली. तिकडनं आम्ही बोट चालवत इकडे आलोय. तुम्ही विचार करा, ह्या टर्निंगला, आणि बोट आता तिकडे नेते फ्लोनुसार. किती सुंदर आहे, चलते जाओ. किती सुंदर आहे ना. एनर्जी
तुम्हारी ट्रेन हो जाए. मगाशी आम्ही ना तिकडे गेलेलो टोकाला, तर आम्हाला तो ना पाठवून ओरडत होता आणि बोलवायला आला. तरी आम्ही तिथे पुढेच जातो कारण तिकडे जास्त मजा येत होती, पण तिथे स्पीड बोट चालत म्हणून टक्कर होऊ शकते. पण आम्ही काय नाही, मला मजा रिस्कमध्ये मजा आहे म्हणून मी गेलो. आणि आता चालू रिटर्न भाऊच्या धक्क्यावर आपल्या. चला भाऊचा धक्का. आता नेक्स्ट पॉइंट आहे आमचा काय ते कुंडला लेक. कुंडला लेक चला बघूया कुंडला लेक कशी आहे. वाव, हे बघा इको पॉइंट कव्हर करून फायनली आम्ही आलो आहे आता कुंडला लेकला. 5 वाजलेत आणि हा डॅम आहे, सुंदर आहे, हा पण सुंदर आहे. व्ह्यू दाखवतो तुम्हाला कुंडला लेकचा. ही आहे कुंडला लेक. वाव, सीनिक ब्युटी बघा. डॅम आहे हा डॅम. हा पण एक स्पॉट चांगला आहे कुंडला लेक म्हणून. सुंदर आहे. आता सनसेट होतोय. ओव्हरऑल थंडी आहे पण छान आहे, सुंदर आहे. ह्याला आपण कुंडला डॅम असं बोलतो. ऑसम ना. तिथे ना एक बॅनर लावलेला, तिकडे केरला संपला, त्याच्यापुढे तामिळनाडू चालू झालं. ह्यांनी आम्हाला सांगितलं वी आर इन तामिळनाडू ना राईट नाव. येस, किती सुंदर आहे ना. व्ह्यू पॉइंट बघ काय भारी आहे, बापरे. ऑन दॅट साइड केरला अँड दिस साइड इज टोटल तामिळनाडू. अँड तामिळनाडू इज डिफरंट स्टेट ना, and Kerala is different state. Okay, Tamil Nadu language is Tamil, Kerala language we don't know Tamil, we know English and Hindi, Marathi. But nice beauty. आणि इकडे ना सकाळी सकाळी दृश्य कसं असते तुम्हाला दाखवतो. प्लीज शो द व्हिडिओ. हे बघा पूर्ण ना अशी धुकं असतात. हे बघा अशी पूर्ण धुकं असतात. ही बघा, कळलं. आणि फक्त सूर्य दिसतो. हे बघा, म्हणजे हे आता तुम्हाला जे दिसतं ना सकाळी तर बघायला काहीच नसतं, फक्त सूर्य दिसतो आणि पूर्ण धुकं, मग मध्ये सगळी ढगं. कारण हिल स्टेशन आहे ना. अरे यार, म्हणजे सकाळी आलेला येणाऱ्याला काय एक्सपिरियन्स भेटेल का. सकाळी 6-7 वाजता यायला पाहिजे. आणि वॉट अ ब्युटी यार, नाईस. ॲक्च्युली ना कुलुकमलाई म्हणून जे आहे ना, जिकडे टॉप माउंटेन व्ह्यू आहे तो तिकडनं दिसतो, पण ते बंद झालं 5 वाजता कारण आम्ही इको पॉईंटला जास्त टाईम खाल्ला. सो इकडनं आम्हाला जे सौंदर्य दिसते ते काय कमी नाही त्याच्यापेक्षा. पण सौंदर्य तर यार भरलेलं आहे केरला. यार मनात भावलं केरला. जर तुम्ही बघितलं ना तर क्लाउड्स आहेत ना ते माउंटेन्सला टच करत आहेत लिटरली. त्याच्यामुळे हा थंड वातावरण. आणि फॉग बघा, 6 वाजलेत आत्ताचे 6. ही मुमेंट आहे ना हा ब्लॉग पूर्ण व्हायला ये जवानी दिवानी पिक्चरसारखं मला फील होतं आहे. काय माहिती का. इकडनं ना एरोप्लेनचा रूट बंद केला. याचं कारण हे असं आहे की इथे माउंटेन्स आहेत ना ते ढगाला टच करत आहेत. ते एरोप्लेन गोज फ्रॉम विच साईड. ओके, फायनली हा डे संपतोय आपला 6 वाजता. आणि आपण एकदम ढगात आहे एकदम आता सध्या. आणि आता चाललंय मुन्नारला परत रिटर्न. तर ना ह्या पूर्ण आजच्या दिवसामध्ये असं वाटत होतं 1 किलोमीटर अंतरावर कोणीतरी आर्टच काढली आहे. एवढं सुंदर होतं आजचा दिवस. पण मजा आली, मजा आली. आता जरा फील करतो. जेवताना भेटू आता डायरेक्ट. तर आम्ही घरी गेलो मस्तपैकी 7 की 8 वाजता गेलो. 9 वाजता जेवायला आलं सर्वांना हॉटेलमध्ये. ठरलेलं ठिकाण. हां, कारण इथे चांगलं साऊथ इंडियन फूड भेटतं. आम्ही अशी शपथ खाल्ली की आम्ही साऊथ इंडियन फूडच खाणार. म्हणजे 4 दिवस मी ब्रेक करेल हे आज. बघूया काय करते ते. आणि बघ माझा नाक लाल झाला कारण ना इकडे थंडी खूप आहे, त्याच्यामुळे ना ड्राय पडली आहे पूर्ण हे स्किन. लोशन वापरायचं असतं माणसाने, मॉइश्चरायझर वापरायचं असतं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्या जे महाराष्ट्रामध्ये जो डोसा बनवतात ना त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक असेल. हे एकदम क्रंची असतं, त्याची टेस्ट एकदम वेगळी असते. म्हणजे इकडचा पनीर मसाला डोसा किती प्रकार आहेत, एवढे सुंदर लागतात आणि क्रंची आहेत. आणि अप्पम असू दे, उत्तप्पा असू देत, पोडी असू दे, मला नावं आहे त्याच्यावर. खरंच खूप सुंदर आहे हॉटेल. सर्वांना भवन. तुम्हाला ॲड्रेस देतो, लिंक डेस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे. कसं आहे सूप.
छान आहे. लेमन ग्रास सूप ना. लेमन कोरिएंडर सूप. हा भाई अचानक आला आणि तो बोलतो की तुमचं यूट्यूब चॅनल आहे का, तर सगळे सबस्क्राईब करायला लागले हॉटेलमधले जेवढे पण त्यांचे स्टाफ आहेत तेवढं. सो थँक्यू सो मच सबस्क्रायबिंग माय चॅनल. थँक्यू सो मच. वॉच व्हिडिओ. इट विल रिलीज आफ्टर 2 or 3 weeks. एडिटिंग टेक्स टाइम. ओके ओके. ऑल द बेस्ट ब्रो फॉर युअर फ्युचर. चल थँक्यू सो मच. ही पुदिना चटणी आहे. ओके. हां, टेस्टला तुला कळत नसेल. ही टमाटर चटणी त्यांच्याकडे मी असते कसं असं बोलतात, मला नाही माहिती. हां बघितलं. कोकोनट चटणी आहे. ओके. आता मॅडम माहिती आहे ना. हां मॅडम घरी स्वयंपाक करतात म्हणून माहिती आहे. मी चरण्याची कामं करतोय नुसती. आता बघा आम्ही काय मागवलं तर डोसा संपला आणि आता आम्ही मागवलं आहे पुलाव किंवा व्हेज बिर्याणी आपण बोलू शकतो याला. आता आम्ही जेवून आलो आहे हॉटेलच्या इथे आणि आज मजा आली खूप. आता झोपतो. उद्या सकाळी आपण भेटू कोइंबतूर डिरेक्शनला जायला. ठीक आहे. से गुड नाईट ब्रो. गुड नाईट. येस गुड नाईट. त्या दिवशी मी आलो ना तेव्हा आमच्याकडनं काहीतरी 1200 चार्ज केलेले पर पर्सनचे एका हॉटेलमध्ये, पण म्हणून मी त्याला दाखवलं नाही. सो नंतर त्या दिवशी आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो, बट हे रिजनेबल अमाऊंटमध्ये यांनी चार्ज केलं. ही इज चार्जिंग अबाउट 600 पर पर्सन पर डे, म्हणजे दिवसाचे नाव म्हटले तरी 1200 पण होतात. बट द वे ही रिस्पेक्टेड अस अँड द वे ही ट्रीटेड अस नाईस. वेर युअर हॉटेल लोकेटेड? Munnar Center. What's your hotel name? G Mount. If people from Maharashtra came here, they will call you. कॅप्चर करा आणि इकडे या. आता आम्ही नाश्त्याला आलो आहे. घरचं हॉटेल असतं. आम्ही मुंबईला मेजरली जेवढे पण आहे म्हणजे इडली मसाला डोसा सगळं खात असतो, त्याच्या व्यतिरिक्त इथे ज्या हॉटेलमध्ये जेवढं पण आहे ना तेवढं सगळं आम्ही खाल्लेलं आहे. फक्त 2 दिवसात सगळं ट्राय केलं आहे साऊथ इंडियन डिशेस. हिने घेतला आहे कोणता डोसा? रवा मसाला डोसा. आणि हे काय टोमॅटो ऑनियन उत्तप्पम. पण इकडे त्यांची टेस्ट थोडी वेगळी असते का, म्हणजे प्युअर साऊथ इंडियन. तिकडे जे बनवतात ते आपले महाराष्ट्रीयन लोक साऊथ इंडियन बनवतात ना, म्हणून ते थोडं वेगळं आणि हे वेगळं आहे टोटली. दर रिक्षावाले ना बिझी असतात. मग तिसऱ्या दिवशी आम्ही दुसरी ऑटो केली आहे. आज जाणार आहे कोइंबतूर डिरेक्शनला. तर चला ऑटोवाले काका आले. कोइंबतूर डिरेक्शनच्या टुवर्ड्स टी म्युझियमजवळ. आता इकडे काहीतरी 150 रुपये पर कॉस्ट आहे. महाराष्ट्रीयन्सच जास्त इकडे. हे बघा पुण्यावाले काका. ही पण पुण्यावाली आहे. अरे समोरच बघा काय ते दृश्य आहे टी प्लांटेशनचे इथे, आणि इथे एंट्रन्स आहे. आतमध्ये शूट करायचे पण पैसे घेतात. हे सगळं वाचत जावा. असंच इकडे काय काय लावलेलं आहे. इथे फॉरेनर्स येतात लांबून जस्ट टू सी द ब्युटी ऑफ इंडिया. इंडक्शन मोटर मेड इन इंग्लंड. अरे वो राजू रस्तेगी वाला डायलॉग मेरे को याद आया. हाउ इंडक्शन मोटर स्टार्ट. हिस्ट्री आहे, कारण इकडे टी पहिल्यापासून बनते, चहा पहिल्यापासून बनते. सो बघा किती सुंदर आहे सगळं. आता आतमध्ये डॉक्युमेंटरी आहे. रूम 3 मध्ये डॉक्युमेंटरी आहे. मध्ये आल्यावर इथे ते एक्सप्लेन करतात, गाईड असतात ते. तर त्यांनी जे एक्सप्लेन केलं ते मी तुम्हाला सांगते. इथे हे लीव्स असतात चहाचे आपले, ते पहिले फॅक्टरीमध्ये येतात आणि नंतर मग ह्या लीव्सला ड्राय त्यातले सिलेक्ट केले जातात कुठल्या क्वालिटीचे लीव्ह घ्यायचे. त्यामध्ये वेगवेगळे टाईप्स त्यांनी सांगितले. चहाचे 3 टाईप आहेत. एक CTC प्रोसेस होते, ऑर्थोडॉक्स चाय आहे आणि दुसरं एक व्हाईट टी आहे. असे 2 टाईप त्यांनी सांगितले आणि एक ग्रीन टी पण आहे. असे 3 टाईप सांगितले त्यांनी. सो इथे बघा प्रोसेस. इथे लीव्ह आहे, ह्याच्यामध्ये सिलेक्शन होतं कुठल्या क्वालिटीचे लीव्स घ्यायचे ते. आणि नेक्स्ट आपण बघूयात ह्या लीव्सला क्रश केलं जाणार आहे, त्याची पावडर होईल. हे बघा रोटर वेनची मशीन आहे, त्यात ह्या लीव्स टाकले जातात. बघू शकता तुम्ही इथे. ते बघा. आणि आपली माती कशी क्रश होऊन येते थोडी अशी, तशा काहीतरी स्ट्रक्चर दिसत होतं. मग अशी त्यांनी दाखवलं आम्हाला हातात असं. मग ते नंतर पुढे 3 वेळा क्रश, टिअरिंग आणि कर्लिंग होतं त्याच्यासोबत. या 3 प्रोसेस होतात. त्यामध्ये ती एकदम फाईन पावडर बनते. नंतर त्याचं फर्मेंटेशन होतं. मग ड्राईड व्हर्जनमध्ये आपल्याला चहा पावडर मिळते. सो हे बघा CTC1. नेक्स्ट प्रोसेस CTC2. सेम. तिचे जेवढ्या स्मॉल बारीक पार्ट करता येतील तेवढं क्रश होणार आहे चहा पावडर इकडे. या मशीनमधून आपली पानं जी आहे चहाची ती या मशीन थ्रू पास आउट होतात, त्याची क्रशिंग होतं आणि नंतर ही मशीन आहे लास्ट फर्मेंटेशन होणार आहे 60 to 90 मिनिट्स. ज्याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे चहा पावडर लास्टला. ती पण ड्राय करण्यासाठी तिकडे वेगळी मशीन आहे. सो तिथे आता आपण बघितलं फर्मेंटेड चहा जी येणार आहे 60
टू 90 मिनिट्स नंतर. सो ती आता इथे आपल्याला ड्राईड फॉर्ममध्ये भेटणार आहे. सो ती चहा पावडर जी आहे थोडी ग्रीझी असते, ओलसर असते. सो ती ड्राय करण्यासाठी ही मशीन आहे, ते तुम्ही बघू शकता. ड्राय फॉर्ममध्ये इथे तुम्हाला चहा पावडर येणार आहे, ती पुढे दिसेल. सो ती फर्मेंटेड चहा जी ड्राईड व्हर्जनमध्ये आपल्याला भेटते ती इथे बघा चाळून ही प्रोसेस होऊन येते चहा पावडर. हे बघा अशा प्रकारे चहा पावडर आहे. एवढ्या प्रोसेसमध्ये जाऊन ही आहे रिपल टी, रिपल प्रीमियम डस्ट टी. आणि इकडे सगळं तुम्ही आता परचेस करायचं तर परचेस करू शकता. वॉट अ प्रमोशन यार. ती ॲक्च्युली चहाच्या फॅक्टरीमध्ये काम करायची म्हणून तिला माहिती आहे तेवढं. आणि इथे शॉपिंग तुम्ही करू शकता चहाची. इथे असं आहे हे बघा. तुम्ही इकडून आलात ना की इकडे बघा तुम्ही इथे चहा पण पिऊ शकता, इकडे काय खाऊ शकता तुम्हाला काय हवं आहे तर. हे बघा इकडे चहाच्या प्राईस लिहिलेत. मला नाही चहा आवडत, मी स्वतः चहा पियत नाही, म्हणजे 2-4 वर्ष ते बंद केलं. आईस्क्रीम आणि हवं तर तुम्ही घेऊ शकता. ते उलटीसारखं फील होतं आहे कारण ना चहाचाच वास येतो इकडे जाम. चहाच झाला आहे. पण आय डोंट लाईक टी. तर इकडे रूम 3 मध्ये डॉक्युमेंटरी असेल 12 वाजता. चला जाऊया. इथे समोर डॉक्युमेंटरी चालू आहे. आणि चायवाला मॅडम झोपलेल्या एवढे चाय सांगत होत्या त्याच्याबद्दल. हे जे टाईप्स आहेत ना ते 1865 सालचे आहेत. किती भारी वाटते ना टच करत येताना, म्हणजे इंग्रजांच्या काळातले ते. जेवढं पण आहे तेवढं फील्स नाईस. कारण माझ्या जन्माच्या 100 वर्ष आधी म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ते मी आता बघतोय. हे बघा हे पण आहे ना, हे पण 1865 1865 आहे. हे बघा 1908 ते 1924चा व्हील ऑफ रेल्वे इंजिन. बघा पानं बघा ना किती क्रिएटिव्ह वाटत आहेत ते. असं चित्र वाटतं एकदम. बघा ना एकदम सुंदर, एकदम असं देवाने काढलेलं चित्र. इकडे मला टी म्युझियमच्या बाहेर भेटली. मला एक छान असं सुंदर असं काही दिसल्यानंतर मी त्याला काढतो. सॉरी ते काढायचं नसतं पण मला एवढं आवडतं की जीव राहत नाही त्याच्याशिवाय माझा. तर मला एवढंच बोलायचं आहे की ते डॉक्युमेंटरी दाखवतात. सुंदर डॉक्युमेंटरी होती. इंग्रजांच्या काळातल्या सगळ्या गोष्टी होत्या तर त्याला टच करून फील करून जाम भारी वाटलं. कारण ते माझ्या जन्माच्या 100 वर्ष आधीचं आहे. म्हणजे ते असं भारी वाटलं की मी त्याला बघतोय लिटरली, कोणीतरी ते जपून ठेवलं आहे. सो ती ब्युटी, त्याच्यात पण एक ब्युटी आहे. वाव. आता आपण चाललोय एराविकुलम नॅशनल पार्कला. वाव ते ढग किती सुंदर आहे. लार्जर दॅन लाईफ वाटतंय. तर इकडे एवढं ट्रॅफिक आहे ना, एवढं ट्रॅफिक लावलंय ना. आणि एराविकुलम नॅशनल पार्क 15 मिनिटावर आहे इकडनं वॉकिंग डिस्टन्स. तर 15 मिनिटं आम्ही थांबलो रिक्षेत. बोललो की यार खूप वेळ लागणार. तर केरला गॉड्स ओन कंट्री. खरं आहे हे. पासआउट गर्दी बघा किती. इकडे पण बघा. तर आम्ही एराविकुलम नॅशनल पार्कला आलेलो आहे मुन्नार साईडला. बघा इथे सुंदर पार्क आहे का. मी लास्ट टाइम आलेलो इकडे सुंदर होतं. ओके. तर मी मग अशी टी फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर उलटीसारखं व्हायला लागलं म्हणून हे बघा आता पायनॅपल आणि आम्ही घेतलं आहे. चला खाऊया. कसं आहे टेस्ट. ते नॅशनल पार्कला लास्ट टाइम आलं ना तेव्हा मॅन्युअली बुकिंग होते पण आता ऑनलाईन बुकिंग असते. इकडे इथे नेटवर्क नाही जास्त. सो त्यांचं वायफाय कनेक्ट करताना पेमेंट करायला लावतात. सो आता मॅन्युअल बुकिंग बंद केली आणि ई तिकीट चालू केली आहे. तुम्ही ऑनलाईन पण बुक करू शकता नॅशनल पार्कच्या तिकिटी. नॅशनल पार्क खरंच खूप सुंदर आहे. ते बसने वरती घेऊन जातात. तुम्हाला दाखवतो मी. इथे आलो आहे आता आतमध्ये. इंटिरियर्स भारी ते काय एराविकुलमचे एकदम असा ब्रँड वाटतो. ब्रँड माहिती आहे. थांबा पर तिकीट कॉस्ट किती तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे 200 पर पर्सन कॉस्टिंग आहे नॅशनल पार्कचं. हे कोण हे करतं आहे. केरला फॉरेस्ट वाईल्ड डिपार्टमेंट एराविकुलम नॅशनल पार्क. ओके. हो माउंटेन बघा. आणि गर्दी बघा किती गर्दी. तर आमची लाईन येईल तेव्हा 1 ते अर्धा तास ह्याच्यातच जाईल. एवढी आम्ही लाईन क्रॉस करून फायनली इथपर्यंत पोहोचलो आहे. बस आले आहेत. चला आता नेक्स्ट. आम्हाला बस भेटली आहे. आजूबाजूचे नजारे एवढे सुंदर आहेत ना. सगळे चहाचे मळे आहेत आणि जंगल आहे. नजर आला पाहिजे. पुढे दे खाली
आता आपण ना एकदम टॉपला पोचलेलो आहे आणि इकडे ना आम्ही रिफ्रेशमेंट्समध्ये गेलो ना तर खायला काहीच नाही, फक्त त्यांच्याकडे केक आहेत. केकच आहेत यार, केक मला नाही आवडत यार. लंचला काय केक खाणार शे, गेले पण नाही जाणार माझ्याकडून. इकडे सगळे केक आहेत, सगळे केक. त्याला विचारलं मेदूवडा आणि दुसरं काय आहे का, काहीच नाही. आणि वरती आपण फॉरेस्ट एरियामध्ये आलो म्हणून ह्याचे कॉस्ट्युम्स बघा कसे आहेत. तुम्हाला कोणतं खायचं आहे? मोस्टली आय बी गोइंग फॉर हनी केक. जर तुम्ही नॅशनल पार्कला येत असाल ना तर खालूनच काहीतरी खाऊन या, कारण इकडे खूप गर्दी असते. इथे आमची 15-20 मिनटं गेली आहेत. आम्हाला पुढचे पण पॉईंट्स फिरायचे आणि इथे स्वीटकॉर्नला इथे वेगळी लाईन लावावं लागेल. आणि हनी केक काहीतरी 60 रुपयाचा आणि स्वीटकॉर्न 50 रुपयाचा आहे. टोटल होतं 160. हे बघा एवढा चांगला कॅफे आहे यांचा. कसा आहे जरा टेस्ट सांग. आम्ही आता ढगात चांगलं आहे ना, पोट भरण्यापुरती. आता ऑप्शन नाही आपल्याकडे. छान आहे. चला खाऊया हे आणि जाऊया वरती नॅशनल पार्कला चालत. आता हे तुम्हाला समोर जे दिसतं ना सगळं ढगा आहेत, आभाळ आहेत आणि एकदम टॉपला आपण असं आलेलो आहे. आतमधली तुम्हाला ब्युटी दाखवतो. इथे वरती जायचं आहे. तुम्हाला मी हायली रिकमेंड करतो की जर तुम्ही केरळला येत असाल तर कॅश ठेवा स्वतःकडे, कारण इथे मेजर ठिकाणी असे जिथे ऑनलाईन किंवा जीपे चालत नाही. सो त्या ठिकाणी तुम्हाला कॅश महत्त्वाची असते. सो कॅश ठेवा आणि ऑनलाईन थोडेफार ठेवा, ठीक आहे. नाहीतर इश्यू होऊ शकतो खूप ठिकाणी खाण्यापिण्याच्या बाबतीत, कारण इथे आता बघा नेटवर्क नाही, कारण आपण एकदम टॉपला आहे. मी असं चालतोय इकडनं ना, असं वरती जायचं आहे. म्हणजे आम्हाला बसवाल्याने वरती सोडलं आणि त्याच्यापेक्षा अजून वरती चालत जायचं. म्हणजे आपण आता ढगात लिटरली त्यांना टच करत आहेत. आणि थंडी खूप आहे इकडे, कारण ऑफकोर्स आपण ढगात आहे. एक गोष्ट नोटीस केली ना, इकडे जास्त करून महाराष्ट्रीयन्स आलेत. महाराष्ट्रामधून पब्लिक. हे बघा काका असते, म्हणजे काका पण महाराष्ट्रामधून आहे. कुठून काका तुम्ही? हो, मी महाराष्ट्रीयन, मी पुणेकर. हे बघा पुणेकर, ही पण पुणेकर आहे, फ्रेंड माझी. चला पुणेकर. ती सेल्फी काढते. पण मेजरली महाराष्ट्रामधून आलेत, काही बँगलोर आणि काही हैदराबाद अशा ठिकाणून आलेत. पुढची गाडी. येस. इकडे एराविकुलम नॅशनल पार्कचा खासियत ही आहे की इथे बघा तुम्ही ढगांमध्ये, ते बघा ढगं एकदम असे बोलतात ना ह्याला टेकलेली आहेत आपल्या डोंगरांना. आणि हिल्सवरून आपण चालतो, एकदम टॉपला आहे बघा सगळं. आणि थंड आहे, एकदम थंड. बघूया हा एंड कुठे होतोय. इकडे ना असं मध्येच बगीचा आहे, तो एवढा सुंदर आहे ना, म्हणजे असं पावसाळ्यात तर एक नंबर वाटतो. मी ढगात आहे म्हणून मला सुंदर वाटतंय. आता चला तिकडे एंड पॉईंट आहे की नाही मला माहिती नाही, पण लेट्स चेक की तिथे एंड पॉईंट आहे की नाही. आताचे 3 वाजलेत आणि पूर्णच्या पूर्ण आपण ढगात आहेत. एवढं आपण हाईटवरती आहे, इकडनं एरोप्लेन्स आणि वरून जात नाही. भारी आहे हे बघा, डोळ्यांनी एवढं विलक्षण दिसतंय ना ते. आणि तेव्हा मध्ये ना निलगिरी आहेत प्राणी, त्यांना टच करायला नाही आहे. ॲज अ ब्लॉगर मी एक गोष्ट रिकमेंड करतो की जर तुम्हाला केरला साईड आणि कुठे फिरायचे असेल ना तर ना मी जे आयटनरी दिले त्याला फॉलो करा. कारण तुम्ही बाकी ह्याच्या थ्रू गेलात ना पॅकेजेस घेऊन तर तिथे मेजर पॉईंट एकदम डिटेलिंगमध्ये असतात, ते मिसिंग असतात. ते तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवलेत. मग स्वतः ती लिस्ट तयार करा आणि त्याला फॉलो करा, ते बेटर ठरेल. इट्स वर्थ इट, ठीक आहे. कारण मी मग अशी एका काकांना भेटलो ना तर ते बोलले की आम्ही इको पॉईंट बघितला आणि त्याच्यानंतर आता आम्ही ह्याला आलो आहे एराविकुलम नॅशनल पार्कला. आम्ही काल इको पॉईंट बघितला, ते वेगळ्या डिरेक्शनला सगळे फिरले ते डिरेक्शनचे, आता ह्या डिरेक्शनला आलो आहे. सो इट्स बेटर की तुम्ही नॉलेज गेन करा आणि स्वतः रिसर्च करून जावा. म्हणजे तुम्ही पैशासोबत थोडं नॉलेज वापरलं तुम्ही डोक्याचं तर तुम्हाला जास्त फिरायला भेटेल आणि डिटेलिंगमध्ये केरला फिरायला मिळेल आणि खरी फील मिळेल. आता आम्ही एवढंच चढून आलो आहे वरती टॉपला. एराविकुलम नॅशनल पार्क समोर लिहिलं आहे बघा, ठीक आहे. वाव. जर तुम्ही ए दिल है मुश्किल ही फिल्म बघितली असेल तर त्याच्या गाण्यामध्ये एक छोटेसे लिरिक्स आहे की सफर खूबसूरत है मंजिल से भी. आता बघा केरळला आलो ना, देर इज नो एंड पॉईंट, म्हणजे देर इज ऑलवेज अ प्रोसेस. सो ती लाईन इकडे मॅच होते की सफर खूबसूरत है मंजिल से भी, म्हणजे देर इज नो मंजिल बट स्टील एन्जॉईंग द प्रोसेस. आता इथे बघा वरती आले की ढगांना टच करतं. इट्स अ प्रोसेस टोटली. म्हणजे मी बोलतो ना जर्नी एन्जॉय करा. भले ती ट्रेनमध्ये असला ना कुठे पण असलं तरी मुवमेंट एन्जॉय करा. म्हणजे ही प्रोसेस पण एन्जॉय करा. डेस्टिनेशन तर भारी असेलच, पण ती प्रोसेस एन्जॉय केली ना जर्नीची, कोणाकडनं शिकत काय ना काय करत किंवा एन्जॉय करत, तर ती मुवमेंट अजून एक लेवलला जाते, त्याच्यात एक अलग मेमरीज क्रिएट होतात. ते बघा ही आहे ना ही निलगिरी. आता पाऊस पडतोय म्हणून तो आतमध्ये येईल, पण असे खूप आहेत डोंगरावरती. मगचपासून बघितले मी, तो घाबरतो म्हणून येत नाही. रिटर्न येताना ना एवढा पाऊस होता ना की आम्ही भिजत आलो, पण मजा आली. चालत आलो मस्तपैकी. आणि पाऊस आता पण चालू आहे. आता इकडे
रो लागली परत रिटर्न जायला, खूप रो आहे. बापरे, ढगं बघा कशी टेकली आहेत एकदम. ती लाईट कमी आहे म्हणून दिसत नाही. आता रिटर्न चाललो आम्ही. आमचे पूर्ण 4 तास आहेत ते एराविकुलम नॅशनल पार्कला गेलेत. चांगलं आहे, म्हणजे बस ते घ्यायला जास्त वेळ लागला, यायला जास्त वेळ लागला आणि तिकडून रिटर्न येताना जास्त वेळ लागला. ठीक आहे, म्हणजे तिथे पण गर्दी होती, गर्दी म्हणजे बसमध्ये बसताना. सो 3-4 तास गेले त्याच्यात आणि वरती फिरायला अर्धा वेळ. पुढचे स्पॉट आहेत ते स्किप होणार मला वाटतं. बघू. एवढं वरती थंडी वाजते ना, एवढी वरती थंडी वाजते इथे तर काहीच नाही. मिरची भाजी घेतली मग इकडे मग गरम झालो जरा. आता बघूया पुढचे स्पॉट्स कव्हर होतात की नाही. आम्ही मॅनेजमेंट व्यवस्थित गेलेलो. एराविकुलम नॅशनल पार्कला जास्तच वेळ लागतो रे, म्हणून तसे पॉईंट कन्सिडर करा. म्हणजे केरला फिरायला मला वाटतं 5-4 दिवस पण कमी आहेत. आम्ही तर फक्त मुन्नार एक्सप्लोर करतोय. एलेप्पी हे सगळं करायला तुम्हाला डिटेलिंगमध्ये 15-20 दिवस लागते. म्हणून बोलतो रिसर्च करा आणि या. जर बाकी टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाले आले तरी वरच्यावर फिरवतील आणि घरी घेऊन जातील. आत्ता इश्यू असा झाला आहे ना की 5 वाजता ना मेजर जे पॉईंट्स आहेत ते बंद होतात. पुरे फॉरेस्ट होतं, ते करायचं होतं, ते राहून गेलं कारण ते 5 वाजताच बंद होतं. आणि एक वॉटरफॉल होता तो पण राहून गेला कारण तिकडे जास्त टाईम गेला. सो केरला एवढं मोठं आहे ना आणि एवढं ब्युटिफुल आहे की एक ब्युटी कन्झ्युम करायला तुम्हाला एवढा वेळ लागतो ना. आता इकडे आलो आहे तर आम्हाला दिवस कमी पडला आमचं एक डिरेक्शन फिरायला. ठीक आहे चालेल, एक वॉटरफॉलचा आणि एक फॉरेस्टचा पॉईंट राहून गेला, पण ठीक आहे. आता तो बोलला रँडमली आता जिथे आम्ही फिरतोय टॉप हिल स्टेशनला असंच फिरतोय, तर आम्ही असे साईट सीइंग करतोय पुढे. तसं आम्ही टॉप ऑफ द माउंटेन चालू तर सीन बघा किती सुंदर आहे वरती. जसं वरती की सुंदरताच आहे. असं असा मस्त मध्ये रोड, नॅचरल हवा आणि नो एसी. हे नाही लावत, फॅन नाही लावत, एसीची गरजच नाही. ऑक्सिजन आणि काय म्हणतात. आता आम्ही एकदम टॉप पॉईंटला आलो आहे आणि इकडे खूप थंडी आहे, खूप थंडी आहे लिटरली. म्हणजे एकतर आपण ढगात आहे त्याच्यात एवढी थंडी आहे. भिजलो आहे मगाशी आणि प्लस समोरचा व्ह्यू बघा, ते डोळ्यांनी छान दिसतोय कारण हे ढग आहेत ना म्हणजे त्याच्यामुळे ते दिसत नाही, पण किती सुंदर आहे. आज आहे मुन्नारचा शेवटचा दिवस आमचा. जाणार आपण कन्याकुमारी एक्सप्रेसने टुवर्ड्स मुंबई. मला फक्त एवढं सांगायचं की फर्स्ट डे जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा मी खूप सारे रिसर्च करून आलो, ब्लॉग्स बघून आलो. मी पण दुसऱ्यांचे ब्लॉग्स बघतो त्याच्या बेसवर आलो ना. तर सॅटर्डे संडे इथे खूप गर्दी असते, फ्रायडे सॅटर्डे संडे. सो मी तुम्हाला रिकमेंड करायचं, तो मुंबईवरून असेल किंवा लांबून असेल तर हॉटेलच्या बुकिंग करत जावा. आम्ही काय केलं, आम्ही हॉटेलची बुकिंगच नाही केली. त्याच्यामुळे इश्यू काय झाला माहिती आहे का, आम्हाला इथे आल्यावरती हॉटेल्सच मिळत नव्हते. आम्ही असे फिरत होतो बंजारेसारखे. आता मी ब्लॉगमध्ये दाखवलं नाही कारण ती सिच्युएशन तशी नव्हती. आणि त्याच्यानंतर झालं असं की आम्ही एक हॉटेल शोधलं, तो पण देत नव्हता. मी ऑनलाईन बुक केलं आणि तिथे गेलं तर तो हॉटेलवाला बोलतो की नाही आहे कारण ते मोनोपॉली करतात. मग तो 1200 रुपयाला पर पर्सन बोला, त्याने एका दिवसाच्या आमच्या 2400 घेतले. म्हणून आम्ही फर्स्ट दिवस त्या हॉटेलमध्ये राहिलो, सेकंड दिवस हॉटेल चेंज केलं कारण दुसऱ्यावाला ते दुसऱ्याला विचारलं तर तो मंडेचे काहीतरी 600 रुपये घेत होता. तो पण तेवढाच घेत होता मंडेचे, पण बोललो यार जो जेन्युइन पर्सन त्याच्याकडे जाऊया. सो मी तुम्हाला रिकमेंड करेन की प्री बुकिंग करत जावं हॉटेलची. इकडे ना स्लोका चालवतात माहिती आहे का, कारण इथे फॉरेस्ट एरिया तर हत्ती मध्ये येतात, दॅट्स वाय हे स्लो चालवतात. हा पूर्ण फॉरेस्ट एरिया याच्या पुढे, पण खूप थंडी आहे रे बाबा. हिला एवढी थंडी वाजते की स्वेटरच्या बलीच्याकडे जे होतं ते घातलंय तिने. हे बघा, चला आता इथेच दिवस आपला संपतोय. रात्री आता जेवायला भेटू डायरेक्ट. आज शेवटचा दिवस आहे आमचा इकडचा, उद्या आम्ही निघणार आहे ट्रेनने. सो हे बघा काय ऑर्डर केलं का, हिनेच ऑर्डर केलं काय ते अपलम चिकन. काय करायला नाही काय नाही मला पण नाही माहिती, नवीन आहे म्हणून खायचं. आणि आज आम्ही नॉनव्हेजसाठी घेतलं आहे. ते ॲक्च्युली व्हेज रेस्टॉरंट आहे का तेवाला दुसरंवालं. आज इकडे शेवटच्या दिवशी म्हणून नॉनव्हेज खायला आलं आहे. कोणतं आहे हे रेस्टॉरंट? गुरुभवन. ते सर्व. अजून यांनी परोटा मागवला आहे. आणि हा आयटम कसा होता माहिती आहे का, काय चिकन थंडी किती आहे. आता मस्त जाऊन झोपतो. हा डे एंड झाले इकडे नाही, आता उद्या जर्नी, फक्त जर्नी ब्लॉक याच्या पुढे. पण मजा आली 4-5 दिवस. अंदाज घेण्यासाठी आम्ही जेव्हा बोलतो ना तेव्हा हवा बघा किती येते बाहेर, ती पण नाही दिसणार नाही. हा दिसते थोडी दिसते. गुड मॉर्निंग गाईज. बघू शकता 3 दिवसात चेहरा पूर्ण लाल झाला. याचं कारण असं की चेहरा पूर्ण ड्राय पडला आणि इथे खूप थंडी आहे म्हणून ना काहीतरी आणत जावं लोशन बिशन. डोळे बघा कसे लाल झालेत, थंडी बघा इथे. आणि आता आम्ही निघतोय इकडून टुवर्ड्स मुन्नार बस स्टँडची इथे आणि तिकडनं आम्ही जाणार टुवर्ड्स अलुवा. 6:40ची बस आहे. 6:30 वाजता तरी मॅडम आमची अजून तयारी करत आहेत. काल ठरलेलं 5:30 काहीतरी 5:30 लढून सगळी तयारी करायची. बस सुटली की लागले मग #मुली. एक तुम्हाला ट्रिक सांगतो टाईम मॅनेजमेंटसाठी. म्हणजे मैत्रिणींसाठी असं तुमची बहीण असेल तर कधी पण जर समजा बस 7ची असेल तर 6ला सांगायचं, तेव्हा जाऊन तुम्ही 7ला कुठेतरी पोचाल, कळलं. सो ही ट्रिक वापरा, टाईम मॅनेजमेंटसाठी तुम्हाला उपयोगी पडेल.
तर आम्ही कसं एकदम धावत आलो आणि एक रिक्षा पकडली. त्या रिक्षाने वाल्याला फक्त 100 मीटरचे 100 रुपये घेतले. पण काय बोलणार, आमच्याकडे टाईम नव्हता, बस सुटत होती आणि आम्ही थांबवली ती. तर हे बघा समोर आता आपण उतरतोय. हे काय बोलत त्याला, पूर्ण घाट सेक्शन बोलू शकतो किंवा हिल स्टेशन. तरी पण 600 मळे अजून काय संपत नाही आहेत. आणि हे ट्रीज बघा किती सुंदर वाटत आहेत. पण डोळ्याने खूप विलक्षण दिसतं रे, कॅमेरा एवढा कॅप्चर नाही करता. दॅट्स मी तुम्हाला सांगतो की रिअलमध्ये येऊन एक्सपिरियन्स करा, मग तुम्हाला कळेल मी काय बोलतो. लवकरच आलवा येईल. 2 तासापासून बसमध्ये आम्ही 100 किलोमीटरच्या वरती डिस्टन्स म्हणून वेळ लागतोय. पण जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल ना, तर मी तुम्हाला एक रेकमेंड करेल की ना, ट्रॅव्हलिंगमध्ये ना कॉन्टम्प्लेट जाम होतं. म्हणजे लाईफबद्दल क्लॅरिटी येते की तुम्ही अशाच बसल्या तर तुम्हाला क्लॅरिटी येते की पुढे लाईफबद्दल सगळे ॲस्पेक्ट्स आहेत तेवढे सगळे कसे मॅनेज करायचे, हँडल करायचे. इन टर्म्स ऑफ रिलेशनशिप झालं, इन टर्म्स ऑफ की करिअर झालं, हेल्थ झालं, हे सगळे ॲस्पेक्ट्स जेवढे पण लाईफमध्ये जाते. सो तो एक चान्स भेटतो जेव्हा तुम्ही एकटे बसले असतात विंडो सीटवर. सो कॉन्टम्प्लेट करा लाईफबद्दल आणि तुम्हाला तेव्हा क्लॅरिटी भेटेल. ते रिअल वर्ल्डमध्ये जाऊन इम्प्लिमेंट करा, ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी. देन तुमचं लाईफ इम्प्रूव्ह होईल. म्हणून ट्रॅव्हलिंग इज IMP. तर आम्ही इकडे आलो आहे आलव्याला सकाळी 11 वाजता. आय थिंक आमचा लंच झाला. आता येईल अर्ध्याचा ट्रेन. पण जाम थकाल झालं यार. बसमध्ये हालत होते थोडीफार, खूप होते हालत बसमध्ये, कारण 120 किलोमीटर काहीतरी हाय डिस्टन्स. मग बसमध्ये जास्त हालत होते. आणि पुढे अजून 34 तास आपल्याला ट्रॅव्हल करायचं टुवर्ड्स पुणे. तर आता आपण ज्या रिटर्न ट्रेनने जाणार आहेत त्या ट्रेनचं नाव आहे कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस, म्हणजे केप पुणे एक्सप्रेस 16382. आता आपण आलेलो कोकण रूटने, बरोबर. आता ही जाणारी पूर्ण फिरून अशी, म्हणून हिला लागणार आहे 34 तास. म्हणजे आता आहे दुपार, मग उद्या रात्री आपण काहीतरी पोहोचणार आहे पुण्याला. मग पुण्यावरून दुसरी ट्रेन पकडून, ही पुण्याला जाते म्हणजे पुण्याला जाईल. आणि मग तिकडनं पुण्यावरून मी दुसरी ट्रेन पकडून परवा सकाळी मी मुंबईला पोहोचेन. म्हणजे एवढा डिस्टन्स आता आम्हाला जर्नी ट्रॅव्हल करायची आहे. तर काल आम्ही चहाच्या बागेत गेलो ना, तर तिकडे लीच म्हणून एक कोणतरी एक किडा असतो, तो एवढा चावला, त्याला 2-3 तास कन्सिस्टंटली ब्लड येत होतं. सो काळजी करत जा. मग मी बँडेज लावलं. मग ते आत्ता रक्त बंद झालं आहे येणं, अदरवाईज येतं बघा थोडं. लीच किडा, लीच बाईट बोलतात त्याला आय थिंक. तर ना ते कळून नाही येतं का, एकदा म्हणजे ब्लड व्हायला लागलं ना तेव्हा कळतं की चावलं आहे. म्हणजे आम्ही घरी आल्यावर कळलं की आम्हाला चावलं. दोघांना पण चावलेला. आणि तिला तर मोठा चावला. आणि बोल ना, म्हणजे कळत पण नाही तो चावला आणि रक्त काढतो आपल्याकडून. तर कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस आलेली आहे. ही जाणार आहे वाया सोलापूर मार्गे. अरे पॅक आहे गाडी पूर्ण. S5. पण ही आपल्या कोकण मार्गे गेल्यावर 24 तास लागतात, पण हिने 34 तास लागतात पुण्यावरून गेलं. आणि तिच्या पुढे पण मला दुसरी ट्रेन चेक करायची आहे. हा म्हणजे आपण फिरून जाणार आहे आज. आपला आहे M1. चला, हा AC इकॉनॉमी सदर्न रेल्वेचा आहे वाटतं. चला, लिहिलं नाही. इकडचे प्लॅटफॉर्म बघा केवढे खाली असतात. म्हातारे लोक चढतील कशी. हा थंड वा बरं वाटलं. आता बाहेर गरमी होती. डिपार्चर फ्रॉम आलुवा. आणि हे बघा, ही साईड लोअर आणि साईड अप्पर आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे लोकांना डिस्टर्ब नाही होणार. साईड अप्पर साईड लोअर मिळायला नशीब लागतं. बाय बाय आलुवा, बाय बाय केरला, बाय बाय मुन्नर चुन्नर. मजा आली पण का. ॲक्च्युली आम्ही मुन्नरला होतो ना, तिकडे खूपच थंडी होती. आणि आलवाला आलो ना तर आम्हाला असं वाटलं भेंडी कुठं आम्हाला वाळवंटात येऊन ठेवलंय. मग एवढं गरम झालं ना आलवाला, एवढं गरम झालं की एकदम वेगळंच फील होत होतं. म्हणजे ते थंड पाण्याची सवय, अचानक वातावरण चेंज झालं. परत AC मध्ये आल्यावर तेव्हा परत बरं वाटलं. ट्रेनमध्ये एक मेंटेन टेम्परेचर, म्हणजे मला असं बोललं की टेम्परेचर मेंटेन असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मीडियम टेम्परेचर असतं ते, म्हणजे हीट आणि कोल्डच्या मधोमध, ते महत्त्वाचं आहे. एकदम एक्स्ट्रीममध्ये गेलं तर ते बॉडीला हे होतं. पण मुन्नरमध्ये काहीतरीच यार. अजून एक बँडेज लावते. जाईपर्यंत ती बँडेजच लावणार तिच्या पायाला. तिला जरा मोठा चावला, मला छोटावाला चावला. ही समोर जी ट्रेन आहे ना, ती आहे तिरुवनंतपुरम ते शोरनूर जंक्शन, लोकल लोकांसाठी. जसे आपल्या कोकणात आहेत ना जनशताब्दी, तशा. हे रेक्स बघा, हे आहेत दक्षिण रेल्वेचे. आणि मग असे TC आलेले ना, तर त्यांनी माझ्या आधार कार्ड पण चेक केलं व्यवस्थित. आणि ते बोलले दीक्षा कुठे. मी बोललो वॉशरूमला गेले. बोलव तिला बोलतात. मी बोललो की नंतर येईल ती. मग ते बोलतात तुझं आधार कार्ड चेक करायला परत तो येणार आहे इकडे. मी बोललो एवढं स्ट्रिक्टली चेंज करतात. हे भूत बघा कसं झोपलं इथे. ह्या साईडला पण ग्रीनरी आहे. वाव, बाहेर ग्रीनरी आहे ह्या साईडला पण. आता काहीतरी पलक्कड जंक्शन असं स्टेशन जात आहे. मोठं स्टेशन आहे, जंक्शन आहे आय थिंक. मे बी इकडनं हा जंक्शन आहे. ॲक्च्युली बसने एवढं बॉडीची हालत झाली ना की माझी झोपच कंप्लीट नाही. सकाळी लवकर उठलो आहे मी. सो अजून पण ते हाय, दुखतं आहे अंग, त्याच्यामुळे फ्रेश फील नाही होते.
कोइंबतूर जंक्शन आले, कोइंबतूर. बापरे, बँक ऑफ बरोडाचा बॅनर बघा तिकडे एवढा मोठा आहे. रात्र झाली आहे. बापरे, एवढी पब्लिक खाली कशासाठी बाबा एवढी? कोणती ट्रेन पकडते? आता आपण आहे तामिळनाडूला, म्हणजेच कोइंबतूरला. तर आपण केरला स्टेटमधून तामिळनाडू स्टेटमध्ये एंटर झालेलो आहोत. बिर्याणी मागवली, चला खाऊया, भूक लागली, थोड्या वेळ थांबेल. आताच्या बिर्याणीमध्ये असा मसाला वाट टाकला, त्याच्यात फक्त चिकन टाकून दिलं आणि त्याला चिकन बिर्याणी बनवली. टेस्ट इज नॉट गुड ॲट ऑल. ठीक आहे, ह्या ट्रेनच्या पेंट्रीमधून जर तुम्ही भेग येत असाल तर विचार करा एकदा, कारण टेस्ट इज नॉट दॅट मच गुड. तर आम्ही VRL TVC चॅनलला ते कोकण मार्गाने आलो. कोकण मार्गाने आलो, असं झालं असं की त्या ट्रेनला पण साऊथचीच पेंट्री होती, पण तिकडे ना प्युअर साऊथ इंडियन नॉनव्हेज जेवण भेटायचं किंवा व्हेज जेवण भेटायचं. पण आता आम्ही ह्या ट्रेन ही पण साऊथवरूनच येते गाडीत, पण इथे जे जेवण देतात ना ते म्हणजे बोलतो ना मसाला भातमध्ये जर चिकन बिर्याणी तर ते चिकन टाकलं नाही देतात. म्हणजे असं करतात, म्हणजे टेस्टच नाही चिकन बिर्याणीसारखी. तुम्हाला एक रिकमेंड करेन की तुम्ही एक आधी घ्या त्यांचं बिर्याणी, बघा कशी लागते, मग अदर घ्या, डायरेक्ट परचेस नका करू. तर रात्री मस्तपैकी चंद्र बघा किती सुंदर दिसतोय आज, अर्धा चंद्र, खरंच खूप सुंदर दिसतोय. जरा डोंगराचा आनंद घेतो आणि ॲम्बियन्स एन्जॉय करतो. ही ट्रेन ना काहीतरी कन्याकुमारी वरून आज सकाळी 8च्या आसपास काहीतरी सुटली आहे. ती अलवाला दुपारी आली आणि ती उद्या रात्री पुण्याला पोहोचेल. म्हणजे एवढा डिस्टन्स बघा आहे ट्रेनचा कुठे आहे. तर बाहेर आता कोणतं ईरोड नाही आलं, ही ईरोड स्टेशनची वाट बघते, तिला काहीतरी खायला घ्यायचं आहे. आम्ही एवढं बाहेरचं खाल्लं ना 5-6 दिवस कन्सिस्टंटली की घरच्या जेवणाची आठवण यायला लागली. असं वाटतं घरी जाऊन कधी जेवतोय. महाराष्ट्रात जाऊन चपाती खाते असं झालं आणि डाळ भात. आम्ही दररोज बाहेरचं खातोय. एका पॉईंट नंतर बोर होतं बाहेरचं खायला. आता झोपतो मी, डायरेक्ट उद्या सकाळी भेटू, कारण जाम झोप आली डोळ्यावर, तुम्ही बघू शकता असं. गुड नाईट. तर गुड मॉर्निंग गाईज. आता वाजले आहे सकाळचे 7 आणि सूर्य मस्त उगवला आहे. चला नाश्ता करूया, काहीतरी भूक लागली जाम. तर सकाळी नाश्ता म्हणून उपमा घेतला आहे. तर बघूया उपमा तरी छान लागतो, कारण सकाळी काहीच नाही खायला आणि भूक लागली जाम. तर आताच कडप्पा स्टेशन आलं आहे. कटप्पा आठवला ना कडप्पावरून. आणि ना नाश्ता चांगला होता. काल जरा त्याला बोललो ना त्याचा परिणाम पडला त्याच्यावरती. म्हणजे आज चांगला नाश्ता आला, कारण जरी भले जेवण चांगलं असतं तरी मी कंप्लेंट केली. मी त्याला अर्धेच पैसे दिले काल जेवणाचे, कारण टेस्टच नव्हते. मी अर्धा फेकून दिला. रिटर्न जाताना आपण चाललो आहे तामिळनाडू या स्टेटमधून, आंध्र प्रदेश या स्टेटमधून, कर्नाटक या स्टेटमधून आणि जाताना आपण आपला शेवटी महाराष्ट्र हा स्टेट लागेलच आणि केरला या स्टेटमधून क्रॉस करतो. सिक्वेन्स मी पुढे पाठी सांगितलं असेल, पण ह्याच स्टेट्समधून ही ट्रेन जाते. आणि फायनल स्टेट आहे महाराष्ट्र, कारण ही पुण्याला एंड होते हिचा. आय थिंक ही पहिली मुंबईपर्यंत होती ट्रेन. मुंबईपर्यंत तरी बरं झालं असतं, मुंबईचा पण पब्लिक भेटला असतं ह्या ट्रेनला. स्टेशन आलं आहे गुंतकल स्टेशन. आणि ह्या मॅडम काहीतरी घ्यायला गेल्यात, मेदूवडा आणि काहीतरी. भूक लागली जाम, सकाळी खाल्लं तरी पण परत भूक लागली. आणि आता वाजले आहेत 11:15. ट्रेन टाईमवर तशी. तर इथे तुम्ही बघितलं ना 15063 छापरा एक्सप्रेसचं हे लावलं, इंडिकेटर लावलं आहे बघा इकडे. तर गुंटकल स्टेशनवरून आम्ही घेतलेलं आहे मसाला डोसा, 1, 2 चटणी, इडली आणि 2 समोसे. चला खाऊया, मला पण भूक लागते नुसती 2-2 तासाने परत. तिने ऑनलाईन मागितलेलं कालचं जेवण चांगलं नव्हतं म्हणून, मग ते टायमावर आलेलं एकदम. वाडी स्टेशनला मागवलं. आता ऑनलाईन पेमेंट चालू आहे. इकडच्या कॅटरिंगपेक्षा बाहेरचं मागवलेलं बरं. बघूया, हे टेस्ट करून बघूया. चला. रेस्टॉरंटचं का नाम काय आपका? बघा, हे भाजी घेतली आहे आणि चपाती घेतली आणि बघा याच्यात राईस आहे, पुलाव आणि बिर्याणी. दुपारचं जेवण आम्ही बाहेरून मागवलं काल, एवढं चांगलं नाही भेटलं म्हणून. हां. वाडी स्टेशन चाललंय, वाडी जंक्शन. अजून आपल्याला खूप प्रवास करायचा आहे. अजून झाले 24 तास झाले. मला वाटतं 400 ग्रामची बिर्याणी आहे आणि हे छोटा डब्बा असला तर मग हे, पण दोघांची क्वांटिटी सेम आहे मला वाटतं. ह्याच्यात चिकन बिर्याणी आहे, ह्याच्यामध्ये चिकन नाही, व्हेजच बिर्याणी. ह्याच्यात व्हेज बिर्याणी आणि ह्याच्यात पण व्हेज बिर्याणी. पुलाव आहे. टेस्ट चांगली आहे रे, चांगलं ऑर्डर केलं. कोणत्या ॲपमधून ऑर्डर केलं? IRCTC फूड चांगलं आहे.
टेस्ट चांगली होती याची भाजीची आणि त्याच्यात ऑर्डर ॲटलिस्ट करा. तू खाऊ शकतो, एडिबल असतं हे. ट्रेन मधलं कॅटरिंग खाऊ नाही शकत असं होतं कधी कधी सिच्युएशन. सो त्यावेळेस असं ऑर्डर केलं बेटर राहतं. काही ऑर्डर्सला तुम्ही पे ऑन डिलिव्हरी पण करू शकता. आणि येस, तुम्ही जसं पिझ्झा वगैरे ते सगळ्या गोष्टी ऑर्डर करत असाल, झोमॅटो वगैरे, तो मोस्टली लोकांचं असं होतं की त्यांना आधी प्री पेमेंट करावं लागतं, देन डिलिव्हरी होते. आणि डिलिव्हरी येते कन्फर्म फॉर शुअर. कधीतरीच असं होतं की ट्रेनला लेट होतोय किंवा कधीतरी ऑर्डर डिलिव्हरी होते लेट, तेव्हाच असं काहीतरी होतं. आणि जरी प्रॉब्लेम झाला तरी रिफंड यू विल गेट. सो गो अँड कॉन्टॅक्ट दॅट हेल्पलाईन नंबर, यू विल गेट युअर ऑर्डर डिटेल्स. आता आपली ट्रेन पोहोचली कालबुर्गीला, म्हणजे हे शेवटचं स्टेशन आहे. त्याच्यानंतर डिरेक्ट आपण सोलापूरला थांबणार आहे. म्हणजे आता महाराष्ट्र स्टेटमध्ये फायनली आपण एंटर होणार आहे. तर फायनली आपण महाराष्ट्रात एंटर झालेलो आहे आणि अक्कलकोट रोड हे स्टेशन आलेलं आहे. फायनली आता येईल सोलापूर. ह्याच्यानंतर आहे डिस्टन्स थोडाफार. तर समोसा बघा किती हा छोटा आहे, 10 ला 1 आहे. आणि फायनली आपण सोलापूर डिव्हिजन सेंट्रल रेल्वेच्या इथे वळलेलो आहे, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सोलापूर डिव्हिजन. हे बघा मेन स्टेशन सोलापूर आता आलेलं आहे. आणि गर्दी बघा सोलापूरला किती, इकडे भरलेली गाडी, मेजर जनरल डब्बेच भरतात. फायनली वी आर इन सोलापूर डिव्हिजन राईट नाव. आणि हे स्टेशन खूप सुंदर आहे बघा. सोलापूर स्टेशनलाही काही वेळ थांबलेली आणि निघाली आहे. सोलापूर स्टेशनवरनं सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत. त्यांना खूप टीसीज असतात का ह्या ट्रेन स्टेशनवर. जे रात्री लाईट्स बंद असतात ना, लाईटीला रिफ्लेक्शन नाही कळलं पाहिजे मधोमध रस्ता कोणी म्हणून बघा रेडियम लावले तिकडे. बघा सगळीकडे असे लावले, त्या साईडला पण लावलं आहे. कसं असं माहिती का, ट्रेनचे जसे झोन्स आहेत ना, झोन्स ते बदलत जातात ना, तसा त्याचा स्टाफ पण बदलत जातो. काल आलेला सदर्न रेल्वेचा डीसी, आज आलेला इकडचा सोलापूरचा डीसी. आणि मध्यमत पण खूप सारे डीसी होते. म्हणजे जसे झोन्स चेंज होतात ना, तसं त्यांनी स्टाफ लावलेला असतो. आणि ते तसे हे तिकीट चेक करायला येतात. म्हणजे किती वेळा टीसी येतात याचा विचार करत होते बोर्डिंग आणि बघायला. पण टीसी येतात 2-3 वेळा जर लांब जर्नी असेल तर. कारण तेवढी ते झोन्समधून जाते तेवढी ते टीसी येतात, कारण तेवढ्या त्यांच्या ड्युट्या लावलेल्या असतात. ओके, म्हणजे ते सेम लोको पायलटचे पण स्टाफ तसाच मॅनेज करत असेल. काही एकच लोको पायलट एंड टू एंड नाही चालवत, स्टाफ वाटून घेतात झोन्सनुसार. ठीक आहे, लाईक सदर्न रेल्वेचा एक झोन असतो, त्याच्यानंतर झालं तर पुढच्या झोनमध्ये, त्यानंतर नेक्स्ट झोन, नेक्स्ट झोन. आता सेंट्रल रेल्वेमध्ये चालली आहे पुण्याच्या टूवर. ठीक आहे, चला. तर फायनली ट्रेन आपली अशा प्रकारे पोहोचली आहे दौंडला. आता दौंड जंक्शन आलं आहे. दौंड नंतर येणार आहे पुणे जंक्शन. पुण्याला ती ट्रेन आता जाईल 1-2 तासात. तुम्हाला ओव्हरऑल ह्या रिटर्न जर्नीचा एक्सपिरियन्स सांगितला तर तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की ना, झोपच नव्हती लागली रात्री. दिवसभर पण झोप नाही, कारण बाजूला फॅमिली होती, त्याच्याकडे लहान मुलं होती, ती रडतच होती. म्हणजे मी झोपल्यावरच ती रडायची, नुसती रडत होती, नुसतं रडत. मला 2 दिवस झोपच नाही लिटरली. म्हणजे काल रात्री झोपणे, आज दिवसभर झोपणे, झाले 2 दिवस. आणि आज मी ॲक्च्युली ती पुण्याला जाणार, ती कामाला जाते पुण्याला, आणि पुण्यावरून मुंबईला जाणार आहे कल्याणला आपल्या. तर मग आता आपण पुण्यावरून विशाखापट्टणम LTT एक्सप्रेस आहे, अजून एक ट्रेन चेंज करायची, मग सकाळी आपण जाऊन कुठे मुंबईला पोहोचू. ओव्हरऑल ना ट्रेनना खूप छान मेंटेन करतात का. ओव्हरऑल छान मेंटेन, स्वच्छता आहे, फक्त बाथरूम थोडे स्वच्छ नाही आहेत. अदरवाईज ट्रेन एकदम नीट अँड क्लीन आहेत. बेडशीट आणि सगळं टायमावर आणि व्यवस्थित दिलं जातं, चांगले आहेत. आणि हे बघा, आम्ही दुपारी जे ऑर्डर केलेलं व्हेज, एक होती बिर्याणी आणि एक नॉनव्हेज होती, ते आता खातोय. आता 1 तासात पुणे येईल. मला तर मी सकाळी पोचेन 4 वाजता. तर फायनली आपलं पुणे जंक्शन हे स्टेशन आलेलं आहे. अशा प्रकारे इथे स्टेशनला लागायच्या आधी स्लो करतात, खूप वेळ थांबवली इकडे. पुणे जंक्शन अशा प्रकारे आलेलं आहे आपलं. फायनली कशी होती जर्नी? मस्त. जर्नीचा विचार नका प्लीज, पण आय लाईक. मला जातानाची पण आली, येताना पण जर्नी छान होती. पुणा प्लॅटफॉर्म नंबर 6 पे आपला 30 तासाच्या वरचा प्रवास डन झालेला आहे. बाय बाय कन्याकुमारी एक्सप्रेस, लव्ह यू. मजा आली. तर फायनली मी 7 दिवस मस्त ट्रॅव्हल करत होतो, फिरत होतो इथे तिथे, आणि मजा आली. इथे कामाला आहे आणि मी जाणार आहे टुवर्ड्स मुंबई कल्याणला, विशाखापट्टणम LTT पकडून. चला बाय बाय. तिकडे बाय बाय कर. आपण आता कंटिन्यू. तर फायनली आपली विशाखापट्टणम LTT आलेली आहे. सकाळी मला 4 वाजता पोचवेल कल्याणला. चला आता जाऊन झोपतो S1 मध्ये. हिची स्लीपर आहे माझ्याकडे, कारण 2 तासाचाच प्रवास आहे ना म्हणून. विशाखापट्टणम LTT.
आता मी अपर बर्थला आहे. आता मी झोपतो. आता डायरेक्ट आपण भेटू उद्या सकाळी कल्याणला, कारण खूप झोप आली, कारण 2 रात्र माझी झोप पूर्ण कंप्लीट नाही. आता झोपतो. उद्या सकाळी कल्याणला भेटू 4 वाजता. बाय. मी रात्री झोपलो ना, ती एवढी गाढ झोप लागली, मी LTTला पोहोचलो. मला कल्याणला उतरायचं होतं. एवढी गाढ झोप लागली, डोळे उघडले तर मी LTT स्टेशनला होतो आतमध्ये आणि सगळी ट्रेन खाली होती पूर्ण. चला आता रिटर्न. झोपच एवढी गाढ लागली तर काय करणार. नशीब टाईमवर जाग आली. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली 10-15 मिनिटांनंतर जाग आली. जर जास्त लेट जर जाग आली असती नंतर कारशेडमध्येच मी स्वतःला पाहिलं असतं. जसं मी तुम्हाला मगाशी डिटेलिंग सांगितली मुन्नारमधली, तसं आता तुम्हाला कॉस्टिंग सांगतो. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला मी रिकमेंड केलं की तुम्ही आलुवा स्टेशनला उतरा, कारण आलुवा स्टेशन हे मुन्नारपासून जवळ आहे. सो मुंबई टू आलुवा जर तुम्ही 3 tier AC इकॉनॉमीमध्ये बुक केली तर तुमची कॉस्टिंग होते अराउंड 1650. आणि जर तुम्ही रिटर्न येतानाची पण कॉस्टिंग सेम 1700 होते. तर तुम्ही टोटल ट्रेनची कॉस्टिंग काढली तर होते 3350 आणि त्याच्यात तुम्ही ॲड करू शकता तुमच्या जेवणाचे आणि ब्रेकफास्टचे आणि डिनरचे. तर मी तुम्हाला मुन्नारची पर डेची कॉस्टिंग सांगणार आहे किती होते ते. तर आलुवा टू मुन्नार बस जर तुम्ही पकडली KSRTC तर पर पर्सन प्राईस होते 140. जर तुम्ही हॉटेल प्राईस पर पर्सन पर डेची होती 600. डिपेंड्स ऑन द सीझन आहे की नाही. जर सीझन असेल तर थोडी प्राईस हाय असते, मग तुम्ही प्री बुक करत जावा. आणि लंच अँड ब्रेकफास्ट फॉर पर पर्सन पर डेचे होत आहेत. मी 350 कन्सिडर करून चालतो आहे. इट डिपेंड्स ऑन द यू. एक सर्वांना हॉटेल आहे, त्याचा मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथे तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता, कारण खरंच खूप सुंदर हॉटेल आहे. साऊथ इंडियन व्हेज. ठीक आहे. नंतर तुम्ही तिकडे टॅक्सीने फिरू शकता. तुमच्याकडे जर लायसन्स असेल तर तुम्ही स्कूटीने फिरू शकता आणि ऑटोने पण तिकडे तुम्ही फिरू शकता, कारण जे प्लेसेस आहेत ते लांब आहेत एकमेकांपासून. सो आम्ही ऑटो केलेली. सो ऑटोची प्राईस फॉर साईट सीइंग पर पर्सन पर डेची होत होती 750. पण ते एका डिरेक्शनचे मेजरली 1200 ते 1500 घेतात पूर्ण रिक्षाचं भाडं. सो जर तुम्ही 3 असाल तर तुमचं भाडं अजून पर पर्सनचे कमी होतील. सो ते पूर्ण डायरेक्ट रिक्षा असते म्हणून. आणि तिकडून तुम्ही जर डिनर पर पर्सनची कॉस्ट निघते आहे पर डेची 250. सो टोटल होत आहे 2090. आता हे पर डेची कॉस्टिंग 2090 धरून नका चालू परफेक्टली, कारण इट डिपेंड्स की तुम्ही तिकडे गेल्यावरती तुम्ही जर नॅशनल पार्कला गेला तर नॅशनल पार्कचे तुम्हाला तिकडे वेगळे पैसे द्यावे लागतील. जर तुम्ही इको पॉईंटला गेला तर इको पॉईंटला तिथे बोटिंगचे जर तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करता तर त्याचे कॉस्टिंग तुम्ही ऑलरेडी ठेवा सोबत. आणि मी तुम्हाला एक रेकमेंड करेन की माझ्या ब्लॉग्समधून ती कॉस्टिंग काढाच की ॲक्टिव्हिटीजची किती होते ती. पण बाकी सगळे ब्लॉग्स आहेत ना मेजरली त्यांचे पण ब्लॉग्स बघा, त्यांच्याकडून पण शिका. देन तुम्हाला एक कॉस्टिंग लागेल की तुमच्या गरजांनुसार तुमची काय कॉस्टिंग येऊ शकते. कारण मुन्नार इज असं म्हणजे बोलतात ना की जवळ नाही मुंबईपासून. सो तिकडे खूप सारी कॉस्टिंग तुम्हाला मॅनेज करावी लागेल, डिपेंड्स ऑन युअर रिक्वायरमेंट्स. सो या दॅट्स इट. केरळला ना तिथे आतमध्ये स्पॉट्समध्ये ना काही ठिकाणी रेंज नाही का, सो नेटवर्क नाही आहे तिकडे, म्हणजे अप्स अँड डाऊन्स आहेत नेटवर्कचे. हिल स्टेशन आहे ना म्हणून हे मला सांगायला विसरच गेलो. ऑफकोर्स जर तुम्ही केरळाची ट्रिप प्लॅन कसं करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्प करेल. ऑल द बेस्ट. ज्याला कोणाला केरळाला जायचं असेल त्याला हा व्हिडिओ पाठवा गाईड करायला. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. चला मी जातो आता कल्याणला. बाय.